आज आपल्याला नेक्स्ट टॉपिक पाहायचं आहे. काय टॉपिकचं नाव आहे सांगा? अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स. तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन नंबर 6 येणार हाही 12 मार्क्ससाठी आहे. फायनल अकाउंट क्वेश्चन नंबर 7 होता 12 मार्क्ससाठी. हा क्वेश्चन नंबर 6 आहे 12 मार्क्ससाठी. यालाही कुठला ऑप्शन नाही आहे, म्हणजे कंपल्सरी मधला टॉपिक आहे. ठीक आहे, पण सिंपल आहे. मी जर म्हटलं ज्यांनी फायनल अकाउंट केलंय त्यांचा टॉपिक ऑलरेडी 60% झालाय. 60% ऑलरेडी तुमचा टॉपिक झालेला आहे जे फायनल अकाउंटला होते. पण तरी आपण एकदा बेसिक पासून बघू. अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स. आता नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे काय डिस्कस करू आपण. कन्सर्न्सचा अर्थ होतो ऑर्गनायझेशन म्हणजे संस्था. कन्सर्न्स म्हणजे काय? तसा कन्सर्नचा अर्थ होतो चिंता वगैरे म्हणू आपण, पण इथं कन्सर्न्सचा अर्थ होतो संस्था. कन्सर्न म्हणजे काय? संस्था. आता याच्यासाठी तुम्हाला एक पॉइंट कळणं गरजेचं आहे. आणि ऑर्गनायझेशन म्हणजे काय बरं? ऑर्गनायझेशन म्हणजे काय? संस्था. म्हणजे दोन्ही समानार्थी शब्द आहेत तुमचे. आता बेसिक नीट समजून घ्या. काही कॉपी करायचं नाहीये, काही नाहीये, मी वेळ देईल तुम्हाला कॉपी करायला. टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे ऑर्गनायझेशनचे ब्रॉडली दोन प्रकार आहेत. एक आहे ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. ट्रेडचा अर्थ काय होतो बरोबर? ट्रेडचा अर्थ होतो व्यापार. ट्रेड म्हणजे काय? व्यापार. म्हणजे पहिला प्रकार आहे ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आणि दुसरा आहे नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. नॉन ट्रेडिंग म्हणजेच नॉन ट्रेडिंगचाच अर्थ होतो नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. आता दोन्हीमध्ये काय फरक आहे समजून घ्या नीट. पहिला कुठला प्रकार सांगितला सांगा? ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. ट्रेडिंगचा अर्थ होतो व्यापारी संस्था. ट्रेडिंग म्हणजे काय? व्यापारी संस्था. म्हणजे कुठलाही बिझनेस. आता व्यापारी म्हणजे मला सांगा यांचा काय इंटेन्शन असेल? व्यापारी म्हणजे कुठलाही बिझनेसमॅन, छोटा मोठा जरी बिझनेसमॅन पाहिला तरी ती झाली ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. काय इंटेन्शन असतं ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचं? काय ऑब्जेक्टिव्ह? काय कशासाठी बिझनेस करतो? ट्रेडिंगचा अर्थ होतो एनी बिझनेस. कुठलाही बिझनेस ऑर्गनायझेशन जी आहे ती येणार ट्रेडिंग मध्ये. एनी बिझनेस ऑर्गनायझेशन. मग तुम्ही मला सांगितलं काय इंटेन्शन आहे, काय ऑब्जेक्टिव्ह काय यांचं? टू अर्न प्रॉफिट. म्हणजे यांचं काय आहे? यांचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? ऑब्जेक्टिव्ह इज, ऑब्जेक्टिव्हचा अर्थ होतो उद्दिष्ट. उद्दिष्ट हे का? उद्दिष्ट किती आहे मराठी तुमच्यामुळे मला किती लिहायला लागते? उद्दिष्ट. ठीक आहे, समजून घ्या. ते याला व ऐका नाही माहित नाही मला. ऑब्जेक्टिव्ह इज टू सेल. सेल म्हणजे काय? विकणे. गुड्स और सर्व्हिसेस. काय ऑब्जेक्टिव्ह आहे यांचा? टू सेल गुड्स और सर्व्हिसेस. एक तर सेवा किंवा माल पुरवणे. अँड टू अर्न, अर्न म्हणजे मिळवणे, मॅक्झिमम प्रॉफिट. पहिली ऑर्गनायझेशन कुठला प्रकार पाहिला आपण सांगा बरं? पहिला प्रकार कुठला? ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. ट्रेडिंग म्हणजे कुठलाही बिझनेस आला, कुठलाही बिझनेस असेल तो ट्रेडिंग मध्ये येतो. मग यांचा ऑब्जेक्टिव्ह काय? वस्तू किंवा सेवा जो बिझनेस करतो तो सेल करायचा आणि त्याच्यामधून काय मिळवायचा? जास्तीत जास्त प्रॉफिट. हे झालं ट्रेडिंग. आता दुसरा प्रकार जो येतो आपला टॉपिक विषय नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन किंवा नॉट फॉर प्रॉफिट. याच्यावरून काय कळतंय बरं? ऑर्गनायझेशन म्हणजे संस्था, कन्सर्न म्हणजे संस्था. नॉट फॉर प्रॉफिट. नॉट म्हणजे काय? नाही. फॉर म्हणजे च्यासाठी. प्रॉफिट, प्रॉफिटच्या साठी नाही. मग काय करणार आहे? प्रॉफिट नाही मिळवणार मग काय करणार? ते एकदा लाव बरं खिडकी. वैष्णवी ते इकडून लावतो, ऋतुजा लाव. नॉट फॉर प्रॉफिट म्हणजे काय सांगितलं तुम्ही? नफ्यासाठी काम करणार नाही. मग यांचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? खिडकी लाव आधी, खिडकी लाव, त्याशिवाय राहणार नाही ते. ऑब्जेक्टिव्ह इज टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस. यांचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? ऑब्जेक्टिव्ह इज टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस. सर्व्हिसेस म्हणजे काय? सेवा.
सेवा देणं हे यांचं ऑब्जेक्टिव्ह आहे, हे यांचं उद्दिष्ट आहे. कुणाला सेवा देणार? आता दोन प्रकारे असू शकतं. एक तर टू पब्लिक ॲट अ लार्ज. पब्लिक म्हणजे काय? जनता. एक तर सगळ्या पब्लिकला सेवा द्यायची, किंवा टू मेंबर्स. मेंबर्स म्हणजे कोण बरं? दोन बेसिक फरक कळाला. पहिला ऑर्गनायझेशनचा प्रकार ट्रेडिंग म्हणजे बिझनेस करायचा आहे, प्रॉफिट मिळवायचं आहे, त्यांचं इंटेन्शन आहे. आता जे आपण ऑर्गनायझेशन पाहतोय नॉट फॉर प्रॉफिट किंवाच नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणजे कुठल्या, यांचं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्दिष्ट काय सांगा सगळ्यांनी एकदा. टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस, सेवा पुरवणे. कुणाला सेवा द्यायचे ते? एक तर पब्लिकला किंवा मेंबर्सला. म्हणजे तुम्ही एक शब्द ऐकला का? एनजीओ शब्द ऐकला? एनजीओ किंवा चॅरिटेबल संस्था, त्यांना म्हणतात नॉट फॉर प्रॉफिट. आपण एक्झाम्पल घेऊ. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं एक्झाम्पल सांगा मला एखादं एक्झाम्पल सांगा ना. काय इथं मी जरा काही पिक्चर्स घेतलेले आहेत. काय वाटते हा कोण आहे? सलमान खान आहे. सलमान खानचं एक बिईंग ह्युमन एक त्याचं फाउंडेशन आहे, माहिती आहे? नाही माहिती? म्हणजे जे तो काही करतो ना, गरीब मुलांचे ऑपरेशन वगैरे करतो त्या फाउंडेशनच्या मार्फत. एक आणखी पाहिले टाटा मेमोरियल हॉस्पिटल, टाटाचे कॅन्सर हॉस्पिटल वगैरे आहेत, तिथं गरिबांसाठी इलाज वगैरे दिला होतो. हे काय दिसतंय? याचा काय अर्थ होतो? बाबा लोक खुश आहेत काय आहे? हा, बाबा चिलिंग एन्जॉय करतो. काय काय वाटतं तुम्हाला फोटो पाहून? कुठले दिसतात ते वयस्कर लोक? ते कुठले वाटतात? ते अनाथ आश्रम. अनाथ आश्रमवाल्यांना काय करायचंय? ते जे वृद्ध आहेत त्यांना सेवा पुरवायची, बरोबर आहे. त्यानंतर काय दिसतंय? लहान मुलं हेल्प मागतात. ते म्हणजे जे एनजीओ वगैरे काम करतात ना, त्या नॉर्मली आपल्या नॉट फॉर प्रॉफिटमध्ये आल्या. एनजीओ म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन किंवा मराठीमध्ये शुद्ध मराठीत सेवाभावी संस्था. आलं लक्षात? नॉट फॉर प्रॉफिट म्हणजे कुठल्या? सेवाभावी संस्था. मग आता एखादं एक्झाम्पल तुम्ही सांगा मला. ओके, बरोबर आहे. अजून एखादं दुसरं सांगा. मी सांगू एखादं आधी, म्हणजे तुम्हाला जरा हिंट भेटेल. मी जर म्हटलं चॅरिटेबल हॉस्पिटल, चॅरिटेबलचा अर्थ होतो दान धर्म, चॅरिटीचा अर्थ होतो दान धर्म. चॅरिटेबल हॉस्पिटल्स म्हणजे काय? तुम्ही पाहिलं असेल बघा, एखाद्या मंदिर किंवा एखाद्या संस्थेमार्फत एखादं हॉस्पिटल चालवतात. तिथं एकतर पहिली गोष्ट पैसे घेत नाहीत, किंवा घेतले तरी नॉर्मली 5 रुपये 10 रुपये केस पेपरचे वगैरे असतात, बरोबर. मग ते हॉस्पिटलचं काय उद्दिष्ट आहे? प्रायव्हेट हॉस्पिटल याच्यात येणार नाही. प्रायव्हेट हॉस्पिटल म्हणजे ट्रेडिंग आहे, त्यांना व्यवसाय करायचा, त्यांचा बिझनेस होतो. चॅरिटेबल हॉस्पिटल म्हणजे काय? एखाद्या संस्थेमार्फत चालवलं जाणार हॉस्पिटल. म्हणजे काय? सपोज एखादा माऊली संस्थांनी एखादं हॉस्पिटल चालू केलं, तर ते हॉस्पिटल कुठल्या याच्यात येणार? चॅरिटेबल मध्ये येणार, बरोबर. मग काय हॉस्पिटलचं काय उद्दिष्ट आहे? काय करायचं हॉस्पिटलला? सेवा पुरवायची. कोणाला? रुग्णांना. जे कोण पेशंट येतील त्यांच्याकडे, त्यांना बरं करायची, सेवा त्यांना पुरवायची. एक अजून आणखी एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. काय सांगितलं? गव्हर्नमेंट हॉस्पिटल. ठीक आहे, गव्हर्नमेंट थोडा वेगळा प्रकार आला, ते सरकारीमध्ये गेला. गव्हर्नमेंट हॉस्पिटल थोडा वेगळा प्रकार आला, ते सरकारीमध्ये गेला. मी जर म्हटलं तुम्हाला, थोडं शॉक बसू शकतो. पुढचं एक्झाम्पल ऐकून शॉक बसू शकतो तुम्हाला. चॅरिटेबल स्कूल्स किंवा फक्त स्कूल्स जर म्हटलं तर काय? शाळा. शाळा पण कुठल्या? प्रायव्हेट स्कूल्स याच्यामध्ये येणार नाही. प्रायव्हेट म्हणजे कुठल्या? एखादा बिझनेसमॅन आहे, त्यांनी जर एखादं इंग्लिश मिडियमचं किंवा कुठलं स्कूल चालू केलं, तर ते बिझनेसमध्येच येणार. पण जर एखाद्या संस्थेमार्फत चालवलं जाणार स्कूल आहे, तर ती शाळा कुठल्या याच्यात येणार? चॅरिटेबल स्कूलमध्ये येणार. आता यांचं काय ऑब्जेक्टिव्ह आहे? नफा मिळवणं तसं ऑब्जेक्टिव्ह आहे, पण लिगली तरी त्यांचं काय ऑब्जेक्टिव्ह आहे? स्कूलचं कसं? म्हणजे असे पण एक्झाम्पल आहेत की एखाद्या संस्थेमार्फत शाळा चालवली जाते, जिथे मुलांकडून 1 रुपये पण फी घेतली जात नाही, ते याच्यामध्ये आलं, चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये. कळालं? आणखी एक्झाम्पल सांगा आता तुम्ही मला. पब्लिक लायब्ररी वगैरे बघितलंय कधी? पब्लिक लायब्ररी असते बघा, पब्लिक लायब्ररी. इथे मी समोर लिहितो, हॉस्पिटल काय आहे? टू प्रोव्हाइड हेल्थ सर्व्हिसेस, बरोबर आहे. आरोग्यविषयक सेवा पुरवणे यांचं ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर स्कूलचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? टू प्रोव्हाइड एज्युकेशन. लायब्ररी म्हणजे काय? तिथं वाचनालय, बरोबर आहे. आता वाचनालयाचं काय उद्दिष्ट आहे? काय पब्लिक म्हणतोय मी, प्रायव्हेट लायब्ररी पण असतील, प्रायव्हेट नाही, जे संस्थेमार्फत चालवले जातात, त्याचं काय उद्दिष्ट आहे? टू प्रोव्हाइड, किंवा स्पेसिफिक म्हणायचं तर रीडिंग फॅसिलिटी म्हणू का मी? रीडिंग फॅसिलिटी म्हणजे वाचनाची सुविधा उपलब्ध करून द्यायची, बरोबर आहे. रीडिंग फॅसिलिटीज उपलब्ध करून द्यायचे, हे त्यांचं ऑब्जेक्टिव्ह उद्दिष्ट आहे. ओके,
येते लक्षात थोडं थोडं. आणखी याचं एक्झाम्पल एखादं दोन सांगतो मी. स्पोर्ट्स क्लब एक याचं एक्झाम्पल आहे. स्पोर्ट्स क्लब, स्पोर्ट्स क्लब म्हणजे तुमचा क्रिकेट क्लब वगैरे असतो. आता आपण थोडंसं ग्रामीण भागात होतो त्याच्यामुळे आपल्याकडे अशा संस्था नाही आहेत. पुण्यात वगैरे स्पोर्ट्स क्लब आहेत, जिमखाना वगैरे, जिम्स वगैरे, स्पोर्ट्स क्लब वगैरे. यांचं उद्दिष्ट काय? क्रिकेट क्लब असेल तर यांना काय करायचंय की जे मेंबर सभासद होणार आहेत त्यांच्याकडून काही नॉमिनल फी घेणार आहे आणि त्यांना क्रिकेटची सुविधा पुरवणार. क्रिकेटच्या सुविधेमध्ये काही ग्राउंड, त्याचं साहित्य पुरवणार, त्यांना कोच उपलब्ध करून देणार त्या विद्यार्थ्यांना ज्यांना शिकायचे क्रिकेट त्यांना. म्हणजे यांचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे की त्या क्रिकेटशी रिलेटेड जे काही फॅसिलिटीज आहेत ते त्यांच्या मेंबरला. आता ह्याच्यात पब्लिकवाला कुठला आणि मेंबरवाला कुठलं आहे मला सांगा. चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये मेंबर असतात का जनरल पब्लिकला सुविधा मिळते? सगळ्यांना जनरल पब्लिकला. स्कूल्समध्ये कोणाला? जनरल पब्लिकला का स्टुडंट्सला? स्टुडंट्स एक प्रकारे मेंबर झाले ना. पब्लिक लायब्ररी जर असेल तर लायब्ररीमध्ये कोणी उठसूट रोडचा इच्छा झाली की याला आतमध्ये पुस्तक वाचत बसला असं होऊ शकतं का? मेंबर व्हायला लागतं तुम्हाला, बरोबर आहे. आणि स्पोर्ट्स क्लब जरी असेल तरी क्लबमध्ये कोणाला क्रिकेट खेळायची आधी इच्छा झाली गेला ग्राउंडमध्ये चालू केलं होऊ शकतं, तिथेही तुम्हाला मेंबर असलं पाहिजे. म्हणजे दोन प्रकारे सर्व्हिस प्रोव्हाइड करणार. मी तर तुम्हाला सांगितलं यांचं ऑब्जेक्टिव्ह आहे टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस, सेवा देणे हे ऑब्जेक्टिव्ह आहे. कुणाला? टू पब्लिक, डिपेंडिंग ऑन ऑर्गनायझेशन. ती ऑर्गनायझेशन कुठल्या प्रकारचे हॉस्पिटल असेल तर पब्लिकला सर्व्हिस देणार किंवा मेंबरला सेवा देणं हे यांचं उद्दिष्ट आहे. दोन्हीमधला बेसिक डिफरन्स कळाला. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणजे ज्या गुड्स सेल करणार किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करणार. आता ह्या सर्व्हिस आणि या सर्व्हिस मध्ये फरक आहे. या सर्व्हिस म्हणजे कुठल्या? गुड्स सर्व्हिस मधला सर्व्हिस कुठली प्रकार येतो? सेवा म्हणजे प्रोफेशनल लोकांच्या ज्या सेवा आहेत ना, म्हणजे वकील, ऍडव्होकेट. ऍडव्होकेट आपल्याला कुठल्या वस्तू विकतो का? त्याचे कायदेशीर सल्ला येतो, त्याची सेवा झाली. सीए काही कुठली वस्तू देत नाही आपल्याला, तो जे आपलं टॅक्सचं किंवा ऑडिटचं काम करतो त्याला सर्व्हिस झालं. ही सर्व्हिस वेगळी आणि ही पब्लिक सर्व्हिस वेगळी. कळालं? दोन्ही सर्व्हिस मध्ये फरक आहे. बेसिक कळालं का? नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे काय? कळालं का? काय ऑब्जेक्टिव्ह आहे यांचा सांगा? ऑब्जेक्टिव्ह इज टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस. कुणाला? टू पब्लिक ॲट अ लार्ज, एक तर जनरल पब्लिकला किंवा मेंबरला. ओके. पण आता महत्वाचा पॉईंट आहे इथे एक ऍड करतो मी. अँड नॉट टू अर्न प्रॉफिट, नफा मिळवणं हे उद्दिष्ट नाहीये. यांचं प्राइम उद्दिष्ट आहे की सेवा पुरवायची, नफा मिळवणं हे इंटेन्शन नाहीये. म्हणूनच नाव काय दिलंय? नॉट फॉर प्रॉफिट. प्रॉफिटसाठी काम नाही करायचं, ऑब्जेक्टिव्ह प्रॉफिट मिळवणं नाहीये, सेवा देणं. पण तुम्हाला जर कळत असेल नॉर्मली तर कुठलीही संस्था चालण्यासाठी काय आवश्यक आहे? पैसा जरी मिळवायचा नाही तुम्हाला तरी पण कुठलीही संस्था चालवायची असेल, एखादं स्कूल चालवायचे, एखादं हॉस्पिटल चालवायचे, कसं चालणार? पैसे तर लागणार ना त्याला, बरोबर आहे ना. मग आता यांच्या पैशाचे सोर्स काय काय आहेत म्हणजे इन्कमचे सोर्स काय आपण डिस्कस करू. एक एक्झाम्पल घेऊ आपण. स्कूलचं एक एक्झाम्पल घेऊ अगोदर. तुमचं जरी इंटेन्शन नफा मिळवणं नसेल तरी तुम्हाला पैसे काही ना काही मार्गाने मिळवायला लागतील आणि त्यासोबत साईड बाय साईड काही एक्सपेन्सेसही तुम्हाला करायला लागणार. आता स्कूलच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर कुठल्या मार्गाने मिळतील बरं इन्कम? म्हणजे पब्लिक स्कूल आहे, प्रायव्हेट स्कूल नाही, बिझनेसमॅनचं नाही, 1,00,000-1.5 लाख रुपये फी भरायची बसायचं ते स्कूल नाही. संस्थेमार्फत चालवलं जाणारे एखाद्या जर शाळा असेल किंवा स्कूल असेल कुठल्या मार्गाने त्यांना उत्पन्न मिळेल सांगा? डोनेशन. एक बरोबर सांगितलं त्यांनी. पण त्याच्या अगोदर कुठलंही स्कूल असेल ते कमी फी घेत असतील. म्हणजे आता नॉर्मल तुमचं ज्ञानेश्वर विद्यालय पण कुठलं? ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेमार्फत चालवलं जाणारी शाळा आहे, बरोबर आहे. पब्लिक प्रायव्हेट स्कूल सारखी त्यांची फीज नाहीये, कॉलेज सारखी फी नाहीये, पण थोडीफार तरी नॉर्मली फी तुमची घेणार. म्हणजे जरी पूर्ण प्रायव्हेट सारखी फीज नसेल तरी त्यांच्याकडून तुमच्याकडून ऍडमिशन फी काही ना काही घेतली जाणार, बरोबर आहे. एक त्यांचं स्कूल आहे. त्यानंतर तुम्हाला एक्झामच्या वेळेला वगैरे एक्झाम फी भरायला लागते. ओके. आणखी एक त्यांनी बरोबर सांगितलं डोनेशन. येते लक्षात? हे यांचे इन्कमचे सोर्स झाले, बरोबर. आता काय खर्च करायला लागेल बरं स्कूलला? स्कूलसाठी एक्सपेन्सेस काय येईल? शिकवतो कोण तुम्हाला? टीचर्स. त्यांची सॅलरी द्यायला लागेल ना, सॅलरी टू टीचर्स. आणखी सांगा? सॅलरी टू स्टाफ. टीचर सोडून जो इतर स्टाफ आहे त्यांचा स्टाफची सॅलरी द्यायला लागणार, बरोबर आहे. त्यानंतर बाकी जर जागा स्वतःची नसेल तर रेंट वगैरे आलं, बाकी मेंटेनन्स आला, बाकी अदर एक्सपेन्सेस आलं लक्षात तुमच्या? आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण. हॉस्पिटलचं एक्झाम्पल घेऊ. हॉस्पिटलचं म्हणजे तुम्हाला एक क्लिअर होईल. हॉस्पिटलसाठी इन्कम काय काय आहेत सांगा बरं? कुठल्या मार्गाने हॉस्पिटलला इन्कम मिळतील? यांचा सगळ्यात मेन सोर्स कुठला असेल इन्कमचा? तर डोनेशन आहे, बरोबर ना. ज्या सेवाभावी संस्था आहेत त्यांचं मेन इन्कम सोर्स डोनेशन आहे. पण जरी हॉस्पिटलमध्ये जरी प्रायव्हेट एवढी फी घेत नसतील तरी पण
नॉर्मल नॉमिनल फी घेतली जाईल, बरोबर आहे ना. मग काय म्हणू आपण त्यांना, फीज म्हणू, फीज, चेकअप फीज वगैरे बाकी नावं नंतर पुढे येतील, ते फीज येतील, बरोबर आहे. डोनेशन एक यांना मिळू शकतो, डोनेशन्स. आणि यांना एक्सपेन्सेस काय करायला लागतील बरं, बोला ना. मेडिसिन सगळ्यात अगोदर तर मेडिसिन्स आणायला लागतील, डॉक्टरची सॅलरी, स्टाफची सॅलरी, बरोबर आहे, स्टाफ सॅलरी, हे सगळे यांच्यासाठी एक्सपेन्सेस. आता एक कन्फ्युजन होऊ शकतं, या ऑर्गनायझेशन्सला कुठल्या ऑर्गनायझेशन म्हणतो आपण, टॉपिकचं नाव काय आपल्या, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, म्हणजे नफ्यासाठी काम करणार नाही. पण असं कंपल्सरी काय यांना नफा होणारच नाही. तुमच्या जर लक्षात आलं तर यांना पण काहीतरी इन्कम आहेत आणि यांच्यासाठी पण काही एक्सपेन्सेस आहेत. मग यांना पण एक दोन्हीपैकी एक पॉसिबिलिटी होऊ शकते, एक तर नफ्यामध्ये किंवा तोटा, नफा शब्द तात्पुरता यूज करतो मी, म्हणजे एक तर त्यांचा इन्कम जास्त आहे एक्सपेन्सेस पेक्षा, ही एक सिच्युएशन असू शकते, किंवा खर्च जास्त आणि इन्कम कमी अशी सिच्युएशन असू शकते, बरोबर आहे ना. म्हणजे यांच्यासाठी पण प्रॉफिट लॉस ही कन्सेप्ट आहे, पण यांचं ऑब्जेक्टिव्ह काय म्हणू त्याला, ट्रेडिंग ऑर्गनायझेशन नाही आहेत. म्हणजे यांच्यासाठी जो नेट प्रॉफिट असतो त्याला बोलतो आपण सरप्लस. काय बोलतो, नेट प्रॉफिट. यांच्यासाठी काय लक्षात आलं का तुमच्या, मला काय म्हणायचंय, यांचं ऑब्जेक्टिव्ह जरी नफा मिळवणं नसणार आहे तरी पण ऍक्टिव्हिटी काय चालू आहे, कुठल्या तरी सोर्सने यांना इन्कम मिळणार आहे आणि कुठल्या तरी कारणासाठी खर्चही करायचा आहे यांना, बरोबर आहे ना. मग जर इन्कम आणि एक्सपेन्सेस आलं तर त्याच्यामध्ये डिफरन्स तर राहणार आहे. मग एक तर तो डिफरन्स नेट प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल. जर प्रॉफिट असेल त्याला प्रॉफिट का म्हणू शकत नाही आपण, कारण त्यांचं नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहेत त्या. मग त्याच्याऐवजी काही वर्ड यूज करणार, सरप्लस. सरप्लस कधी येणार, इन्कम जास्त का एक्सपेन्सेस जास्त, इन्कम इज मोर दॅन एक्सपेन्सेस. कळतं ना, चहापेक्षा लहान चहापेक्षा मोठे, शिकले का नाही, होतं ना मॅथ्स मध्ये असं काहीतरी. आणि जर लॉस मध्ये गेलंय ऑर्गनायझेशन, जर सपोज लॉस असेल तर त्याला बोलतात डेफिसिट. काय म्हणतात, डेफिसिट. म्हणजे काय काय एक्सेस असणार, एक्सपेन्सेस का इन्कम, एक्सपेन्सेस इज मोर दॅन इन्कम. हे झालं याचं इंट्रोडक्शन. आलं लक्षात आतापर्यंत काय सांगितलं, म्हणजे दुसरं काय नाही, सिंपल. ह्या ऑर्गनायझेशन म्हणजे सर्व्हिस देण्यासाठी आहेत, एक तर पब्लिकला किंवा मेंबर्सला. ओके, यांनाही प्रॉफिट लॉस होऊ शकतो, पण त्याला प्रॉफिट लॉस न म्हणतात सरप्लस आणि डेफिसिट म्हणतात. ओके, आता आपण प्रॅक्टिकल वरती येऊ. प्रॅक्टिकल टॉपिक समजला तुम्हाला की ऑब्जेक्टिव्ह ऑटोमॅटिक थेअरी त्याच्यात कव्हर होऊन जाईल. आता आपल्याला एक्झाम मध्ये नक्की करायचं काय असतं, क्वेश्चन कसं येतो आपल्याला, आपल्याला त्यांनी दिलेलं, आपल्या फायनल अकाउंट मध्ये काय दिलेलं असायचं, आपल्याला टेबल असायचं, तो काय असायचा, इथं ट्रायल बॅलन्सच्या ऐवजी तुम्हाला एक अकाउंट दिलेलं असतं ज्याचं नाव आहे रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट. कुठला अकाउंट आहे, रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट. कॉपी करायचं नाही, नोट्स मध्ये नदी प्रॉब्लेम नाही काढला तरी चालेल, मी सांगेल त्या वेळेला करायचंय. रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट. तर नावातून कळतं रिसिट्स म्हणजे काय बरं, रिसिट म्हणजे काय, पैसे मिळणे. रिसिट्स म्हणजे काय, पैसे मिळाले. आणि पेमेंट म्हणजे काय, खर्च किंवा पैसे खर्च केले. त्याच्यापेक्षा आणखी एक तुम्हाला लॉजिक सांगतो. रिसिट अँड पेमेंट अकाउंट हे तुमचं कॅशबुक आहे, कॅशबुक सिमिलर टू कॅशबुक आहे. आणि कुठला अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे. पण आता आपली बोंब अशी आहे, कॅशबुक म्हणजे एकतर केलेलं नसेल किंवा केलं असेल तर लक्षात नाही, आणि रिअल अकाउंट मे बी लक्षात असेल तर ठीक आहे. पण आपल्या नॉर्मल लँग्वेजमध्ये रिसिट म्हणजे, मला सांगा रिसिट म्हणजे काय, पैसे मिळाले. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं असतं, जी ऑर्गनायझेशन आहे तिला कुठल्या कुठल्या मार्गाने पैसे मिळाले ते आपल्याला त्यांनी रिसिटमध्ये सांगितलेलं असतं. यांना कुठून पैसे मिळाले ते दिलेलं असतं रिसिट्समध्ये. आणि पेमेंट म्हणजे काय, त्यांनी ते पैसे कशावरती खर्च केले ते पेमेंटमध्ये सांगितलेलं असतं. काय म्हटलं मी, कळालं. रिसिट्स म्हणजे काय, मिळालेले पैसे, त्याचे सोर्स दिलेले असतात. म्हणजे ऍडमिशन फी मिळाली, डोनेशन मिळालं, ट्युशन फी मिळाली, हे त्यांनी सांगितलेलं असतं कशाचे पैसे मिळाले त्यांना वर्षभरामध्ये. आणि पेमेंट म्हणजे काय, ते पैसे कुठे यूज केले ते पण सांगितलेलं असतं. एक ठीक आहे. मग आता आपलं जे ट्रायल बॅलन्सचं लॉजिक होतं, ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला काय असू शकतं सांगितलेलं मी तुम्हाला, एक्सपेन्सेस किंवा ऍसेट, क्रेडिट, इन्कम किंवा लायबिलिटी. इथंही सेम तसंच लॉजिक आहे. रिसिप्ट्स म्हणजे पैसे मिळाले, बरोबर आहे ना. मग जर पैसे मिळाले असतील त्याच्यामध्ये हा एक तर इन्कम असू शकतो किंवा लायबिलिटी असू शकते. काय म्हटलं मी, रिसिट म्हणजे पैसे मिळाले म्हणजे काय असणार, एक तर इन्कम किंवा लायबिलिटी. आणि पेमेंट्स म्हणजे यूज केलेत ते पैसे, खर्च केलेत. मग आता खर्च कशावरती करणार, एक तर तो एक्सपेन्सेस केला असेल, खर्च केला असेल, किंवा नवीन ऍसेट घेतली असेल, बरोबर ना. म्हणजे पेमेंट जे केले
ते एक तर तुमचं एक्सपेन्सेस असणार, खर्च असणार, किंवा ऍसेट असणार. परत एकदा बघा, आपल्याला त्यांनी जो क्वेश्चन मध्ये अकाउंट दिलेलं असतं त्याचं नाव काय सगळ्यांनी सांगा मला. रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट. रिसिट्स म्हणजे काय, मिळालेले पैसे, त्यांना कशाचे पैसे मिळाले ते सांगितलेलं असतं. तिथं लक्षात ठेवायचं, रिसिट्स म्हणजे मिळालेले पैसे. दोन ऑप्शन्स आहेत. पैसे मिळाले म्हणजे एक तर उत्पन्न असणार किंवा लायबिलिटी. लायबिलिटी ज्या वेळेला येईल त्यावेळेला सांगाल मी. एक तर इन्कम असणार किंवा लायबिलिटी, आणि ते पैसे यूज कशासाठी केले ते त्यांनी पेमेंटमध्ये सांगितलेलं असतं. मग कशासाठी यूज होणार ते, एक तर एक्सपेन्सेस असणार किंवा नवीन मालमत्ता घेतलेली असणार. ठीक आहे, कळलं कळालं. त्यानंतर आता आपल्याला बनवायचंय काय, आपल्याला जे अकाउंट बनवायचंय त्याचं नाव काय सांगा बरं. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. या अकाउंट म्हणजे दोन साइड येणार, डेबिट आणि क्रेडिट. डेबिट साइड असणार आहे एक्सपेंडिचर, अमाऊंट रुपीज मध्ये, आणि क्रेडिट साइड असणार आहे इन्कम, अमाऊंट इन रुपीज. आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर नंतर एक बनवायचे आपल्याला स्टेटमेंट, बॅलन्स शीट. आहे का ओळखीचा बॅलन्स शीट आहे ना आपल्या. बॅलन्स शीटला जरा डेट सांगितली, इथं डेट दिले का त्यांनी, 31 मार्च 2019 आहे. मी इथे डेट सेम टाकायची. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. हे अकाउंट आहे म्हणजे याला दोन साइड डेबिट आणि क्रेडिट. आणि बॅलन्स शीट, बॅलन्स शीटला डेट सेम फायनल अकाउंट सारखी, ॲज ऑन 31 मार्च 2019. डेबिट क्रेडिट करायचं का बॅलन्स शीटला, ही साइड आहे लायबिलिटी साइड आणि ॲसेट साइड. हे तर ओळखीचं आहे आपल्या. आता एक डायग्राम जर बनवला आपण आपल्या ट्रायल बॅलन्स सारखा, तर रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट दिलेला असणार आपल्याला त्यांनी. रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट, याला दोन साइड आहेत. कुठल्या सांगा बरं. डेबिट क्रेडिट पण नाव काय त्यांचं, रिसिट्स आणि पेमेंट्स. रिसिट्सचा अर्थ कळाला का तुम्हाला. रिसिट्स म्हणजे मिळालेले पैसे असं म्हणतो मी, आणि पेमेंट्स म्हणजे खर्चाचा अर्थ एक्सपेन्सेस असा नका घेऊ, यूज केलेले पैसे. यूज म्हणू का, यूज केलेले पैसे. म्हणजे एक खर्च म्हटलं तर तुम्ही समजताल की ते एक्सपेंडिचरशी रिलेटेड आहे, खर्च एक्सपेंडिचरशी रिलेटेड नाही. मग आता सिंपल लॉजिक, पैसे मिळाले म्हणजे तो एक तर माझ्यासाठी काय असणार, इन्कम, उत्पन्न असणार माझं ते इन्कम, किंवा लायबिलिटी असणार. लायबिलिटी ज्या वेळेला येईल त्यावेळेला मी सांगल इन्कम असणार किंवा लायबिलिटी असणार. आणि जे मी पैसे यूज करतोय ते यूज मी दोन कारणांसाठी करू शकतो. एक तर तो माझ्यासाठी एक्सपेन्सेस म्हणजे खर्च असू शकतो, एक्सपेन्सेस म्हणजे काय, खर्च, किंवा त्या पैशामधून मी एखादी ऍसेट म्हणजे काय विकत घेतली असेल, मालमत्ता. आता पोस्टिंग बघा सिंपल आहे. तुम्ही मला सांगितलं रिसिट साइडला कुठले ऑप्शन्स आहेत सांगा एकदा. इन्कम अँड लायबिलिटीज. मग इन्कम असेल तर कुठं जाणार, काय नाव आहे आपल्या अकाउंटचं, इन्कम अँड एक्सपेंडिचर. त्याची क्रेडिट साइड काय आहे, इन्कम. मग जर इन्कम असेल तर कुठं जाणार, इन्कम साइडला, बरोबर ना. अकाउंटचं नाव एकदा सगळ्यांनी घ्या, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. जर इन्कम असेल तर पोस्टिंग कुठं करणार सांगा बरं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये. कुठल्या साइडला, डेबिट का क्रेडिट, क्रेडिट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये क्रेडिटला, म्हणजे डायरेक्ट सरळ त्या साइटचं नावच इन्कम आहे, कळलं. जर लायबिलिटी असेल तर लायबिलिटी कुठं जाईल बरं, बॅलन्स शीट मध्ये. हे बघा ना इथं डायरेक्ट नाव दिलंय लायबिलिटी साइड. जर लायबिलिटी असेल तर बॅलन्स शीट मध्ये कुठं जाणार, लायबिलिटी असेल तर बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइडला जाईल. एक्सपेन्सेस असेल, खर्च असेल, इथे एक फायदा आहे बरं का आपला. आपण फायनल अकाउंट मध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट करत होतो, फॅक्टरीतले वेगळे, ऑफिसच्या अदर दॅन फॅक्टरी वेगळे. इथं तसा काही प्रकार नाही. इथे एक्सपेन्सेस एकच आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट असा काही प्रकार नाहीये. मग जर एक्सपेन्सेस असेल तर आपल्या अकाउंटचं नाव एकदा वाचा परत, इन्कम अँड एक्सपेंडिचर. आणि दोन साइडची नावं काय काय आहेत, एक्सपेंडिचर आणि इन्कम. मग एक्सपेन्सेस असेल तर कुठं शो करणार तुम्ही, एक्सपेंडिचरला. म्हणजेच इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये कुठल्या साइडला, डेबिट साइडला. ओके, म्हणजे काय करणार आपण, हे इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये डेबिटला, आणि जर ऍसेट असेल तर ऍसेट म्हणजे आपल्याला दुसरा स्टेटमेंट जे बनवलं आपण त्याचं नाव आहे बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला डायरेक्ट साइडचं नाव काय आहे, ऍसेट. म्हणजे ऍसेट असेल तर कुठे शो करायची,
बॅलन्स शीट मध्ये ॲसेट साईड. ॲसेट असेल तर आपली बॅलन्स शीट मध्ये जाईल ॲसेट साईडला. मग आता आपण पाहू झेपतंय का तुम्हाला बघू. आता दुसरं एक लक्षात ठेवा, इथे थोडे नाव आहेत ना, म्हणजे जे इन्कम आणि एक्सपेंडिचरचे नाव आहेत ते थोडे वेगळे आहेत. तर जरा थोडं 4-5 प्रॉब्लेम झाल्यानंतर तुमच्या लक्षात राहतील. सबस्क्रिप्शन, डोनेशन, मेंबरशिप वगैरे, मेंबरशिप फीज वगैरे नावं थोडी थोडी वेगळी आहेत इन्कमचे, संस्था वेगळ्या आहेत त्याच्यामुळं. आता लक्षात ठेवायचं. आता मला तुम्ही सांगितलं आपण रिसीट साईड बघू. रिसीट म्हणजे काय ऑप्शन सांगितलं तुम्ही मला, इन्कम किंवा लायबिलिटी. मग आता तुम्ही सांगायचं मला इन्कम आहे का लायबिलिटी, ज्याचा अर्थ कळणार नाही तुम्ही सांगतो. बॅलन्स ब्रॉट डाऊनचा अर्थ होतो, मी तुम्हाला काय सांगितले, कॅशबुक. कॅशबुक म्हणजे बॅलन्स ब्रॉट डाऊनचा अर्थ होतो या ओपनिंग कॅश बॅलन्स. याचा काय इफेक्ट होतो हे मी शेवटी सांगतो. ओपनिंग कॅश बॅलन्स म्हणजे तुमच्याकडे सुरुवातीला किती रुपये पैसे होते वर्षाच्या सुरुवातीला, 3000 रुपये, म्हणजे सुरुवातीचा कॅश बॅलन्स आहे. याचा कधी यूज करायचा काय करायचं मी नंतर सांगतो. आता सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शनचा अर्थ काय होतो बरं, तुम्ही एखाद्या ॲमेझॉन प्राईमचं सबस्क्रिप्शन, काय OTT कुठला यूज करता, OTT कळतं का नाही, नेटफ्लिक्स, ॲमेझॉन, हे OTT झालं. सबस्क्राईब करता म्हणजे काय करता, मेंबर बनता ना त्याचे. म्हणजे उदाहरणार्थ काय तुम्ही ॲमेझॉन प्राईम यूज करायला चालू केलं, ॲमेझॉन बघता का नाही बघत, काय हे OTT काय यूज कर, नेटफ्लिक्स वगैरे काय यूज करता का नाही करत, नसेल करत तर चांगलं आहे. नेटफ्लिक्स वगैरे त्याचं तुम्हाला जर सबस्क्रिप्शन घेता म्हणजे काय करता, त्याचे काहीतरी पैसे चार्जेस असतात वर्षाचे 365 किंवा काय महिन्याचे असतील जे काय, ते तुम्ही पैसे भरता. म्हणजे एक सबस्क्रिप्शन म्हणजे काय, त्याचा सभासद होण्यासाठी तुम्ही भरलेली फी आहे. म्हणजे इन शॉर्ट जर मी म्हटलं याला सबस्क्रिप्शन म्हणजे मेंबरशिप फी जर म्हटलं मी, सबस्क्रिप्शनचा अर्थ काय सांगितला, मेंबरशिप फी. आता आपण कोणाच्या दृष्टीने विचार करायचा, संस्थेच्या दृष्टीने. रिसिप्ट म्हणजे मिळालेत संस्थेला सबस्क्रिप्शन म्हणजेच मेंबरशिप फी साठी 5000 रुपये मिळालेत. मग सांगा मला हे इन्कम होईल का लायबिलिटी होईल, जपतंय इन्कम. मेंबरशिप फी म्हणजे इन्कम झाला त्यांच्यासाठी. डोनेशन. डोनेशन मध्ये 2 प्रकार आहेत, आता सध्या एकच लक्षात ठेवा, रेव्हेन्यू त्यांनी दिले तेवढंच लक्षात ठेवा. एक डोनेशन लायबिलिटी मध्ये जातं, एक डोनेशन इन्कम मध्ये जातं, ते मी वेळ आल्यावरती सांगेल. पण डोनेशन काय वाटतं तुम्हाला, इन्कम आहे का लायबिलिटी? एंट्रन्स फी. आता वेगवेगळ्या प्रकारच्या फी घेतात ते. आता एखाद्या संस्थेने जर फी घेतली तर काय होईल, इन्कम होईल का लायबिलिटी होईल? आणि इंटरेस्ट ओळखीचं आपल्या, इंटरेस्ट म्हणजे काय, व्याज. त्यांना कुठल्या तरी सोर्स मधून व्याज मिळालेला असेल, मग व्याज मिळालं तर काय त्यांच्यासाठी उत्पन्न. इन्कम म्हणजे उत्पन्न आहे का लायबिलिटी आहे? इन्कम आहे. समजतंय? इन्कम का इंटरेस्ट कसं लायबिलिटी होईल, नाही आहे. हा ओके, त्यामुळे समजतंय का तुम्हाला काय सांगतो मी, इकडे समजतंय का? रिसीट म्हणजे काय सांगितलं मी सांगा, मिळालेले पैसे. मग पैसे जर मिळाले असतील त्यांना तर एक तर 2 ऑप्शन्स, एक तर त्यांच्यासाठी ते उत्पन्न असलं पाहिजे किंवा लायबिलिटी म्हणजे देणे असले पाहिजे. आता नाव लक्षात राहिलं, थोडे 1-2-4 प्रॉब्लेम जायला लागतील आपल्याला. तर मी सांगितलं तुम्हाला सबस्क्रिप्शन म्हणजे मेंबरची फी मिळाली. यांनी नाव दिलं नाही का संस्थेचं पहिलं, फ्रॉम द फॉलोइंग रिसीट अँड पेमेंट, इथे नाव टाकतो मी, थांबा म्हणजे जरा फील येईल तुम्हाला. ऑफ MWCA फाउंडेशन. त्यांनी नाव दिलं नाही पहिल्या प्रॉब्लेमला. MWCA फाउंडेशनचं तुम्हाला रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे, बरोबर. मग आता जर माझ्या संस्थेसाठी मला जर लोकांकडून मी मेंबरशिप फी घेतली तर माझ्यासाठी काय झालं, इन्कम होईल का लायबिलिटी होईल? इन्कम. सगळ्यांनी सांगायचं. त्यानंतर जर मला काही डोनेशन्स मिळाले असतील तर ते डोनेशन मध्ये 2 प्रकार आहेत, एक रेव्हेन्यू आणि एक स्पेसिफिक आहे. तर स्पेसिफिक मी आल्यावरती सांगाल. रेव्हेन्यू डोनेशन काय वाटतंय तुम्हाला? आता रेव्हेन्यू डोनेशन मधले जर 2 प्रकार, ठीक आहे, प्रॉब्लेम आल्यावरती सांगतो, कन्फ्युजन होईल जास्त, लगेच एकदम सगळं सांगितलं. रेव्हेन्यू डोनेशन म्हणजे काय, आता सांगून ठेवतो. जर सपोज मंदिर आहे, तुम्ही मंदिरात गेले, दानपेटीत 100 रुपये टाकले, ते झालं जनरल डोनेशन किंवा रेव्हेन्यू डोनेशन. आणि तुम्ही मंदिरात गेले, मंदिराचं काम चालू आहे, तिथं तुम्ही 1 लाख रुपयाचा चेक लिहून दिला आणि सांगितले हे बिल्डिंगचं काम चालू आहे, यासाठी माझे 1 लाख रुपये घ्या, ते झालं स्पेसिफिक डोनेशन. म्हणजे विशिष्ट हेतूसाठी दिले, बिल्डिंगसाठी वापरायला 1 लाख रुपये दिले, ते झालं स्पेसिफिक डोनेशन, ती लायबिलिटी आहे. जनरल डोनेशन म्हणजे सिंपल लक्षात ठेवायचं, गेला दानपेटीत पैसे टाकले, आता तुम्ही त्याच्यावर लिहिलंय का कशाला वापर 100 रुपये, नाही लिहिलं, ते झालं जनरल डोनेशन. रेव्हेन्यू डोनेशन तो इन्कम आहे, कळालं. त्यानंतर मी म्हटलं एंट्रन्स फीज. एंट्रन्स फी म्हणजे काय, एंट्री मे बी ज्या वेळेला सुरुवात करतो त्यावेळेला काहीतरी फी घेतली मी त्यांच्याकडून. मग काय होईल माझ्यासाठी, फी जर मी लोकांकडून घेतोय तर माझ्यासाठी इन्कम होईल का लायबिलिटी होईल? इन्कम होईल, बरोबर. आणि इंटरेस्टचा अर्थ काय सांगितला, म्हणजे व्याज मिळालं मला जर व्याज मिळालं, सपोज माझ्या बँकेमध्ये FD होती, पैसे ठेवले होते बँकेत, त्याच्यावरती मला व्याज मिळालं, तर व्याज मिळालं मला, तर माझ्यासाठी ते उत्पन्न आहे का लायबिलिटी आहे? इन्कम आहे का लायबिलिटी आहे? इन्कम आहे. झेपलं इथपर्यंत?
आता पेमेंटमध्ये या. पेमेंटमध्ये काय ऑप्शन सांगितले मी तुम्हाला. पेमेंट म्हणजे काय, मी पैसे यूज कशासाठी केलेत, तो एक तर माझ्यासाठी एक्सपेन्सेस असेल किंवा मी एखादी नवीन ॲसेट घेतली असेल. मग आता तुम्ही मला सांगायचं एक्सपेन्सेस म्हणजे तो खर्च आहे का ॲसेट म्हणजे मालमत्ता आहे. सॅलरी, आता माझ्या संस्थेमध्ये काही स्टाफ कामाला आहे, त्यांचा मी जर पगार दिला तर तो माझा खर्च होईल का नवीन मालमत्ता होईल, एक्सपेन्सेस होईल, बरोबर आहे. म्हणजे माझ्यासाठी काय झाले, एक्सपेन्सेस खर्च झाला. प्रिंटिंग स्टेशनरी म्हणजे काय, फाईल आणल्या, पट्टी पेन्सिल पेन्स वगैरे हे सगळं आणलं. मग प्रिंटिंग स्टेशनरी काय मालमत्ता आहे काय एक्सपेन्सेस आहे. त्याच्या अगोदर एकदा सांगू द्या मला, ॲसेट म्हणजे कोणाला कळत नाही असं कोण आहे. ॲसेट म्हणजे मालमत्ता, तुमचे फर्निचर झाली, बिल्डिंग झाली, जमीन झाली, लँड झाली, मशिनरी झाली, हे ॲसेट आहेत. आणि एक्सपेन्सेस म्हणजे डे टू डे खर्च, ते एक्सपेन्सेस झालं. मग तुम्ही जर फाईल पट्टी पेन्सिल हे सगळं आणलं तर ते नवीन मालमत्ता आहे का खर्च येतो, एक्सपेन्सेस आहे म्हणजे खर्च आहे. त्यानंतर कमिशन, मी जर सपोज कोणाला काही कामासाठी कमिशन दिलं तर तो कमिशन माझी मालमत्ता आहे का खर्च आहे, एक्सपेन्सेस आहे, बरोबर आहे. नेक्स्ट आहे रेंट. रेंट म्हणजे भाडं दिलं मी माझ्या जागेसाठी, माझं फाउंडेशनची त्याची तर माझं संस्था आहे त्याच्यासाठी मी रेंट दिलं 2000 रुपये, ही माझी मालमत्ता आहे काय एक्सपेन्सेस आहे. इलेक्ट्रिक चार्जेसचाच अर्थ होतो एक्सपेन्सेस. इलेक्ट्रिसिटीचा काहीतरी खर्च केला मी, माझ्यासाठी काय झालं तो एक्सपेन्सेस. आता नेक्स्ट आहे फर्निचर. फर्निचर म्हणजे मी काय केलं, माझ्या ऑफिसमध्ये फर्निचर बनवून घेतलं. फर्निचर काय माझ्यासाठी एक्सपेन्सेस आहे काय ॲसेट आहे, मालमत्ता आहे, कारण वर्षानुवर्षी यूज करणार, बरोबर आहे. म्हणजे ही काय झाली माझ्यासाठी ॲसेट. आणि बाय बॅलन्स कॅरेट डाऊनचा अर्थ लक्षात ठेवा. बाय बॅलन्स कॅरेट डाऊन म्हणजे हा क्लोजिंग कॅश बॅलन्स आहे, म्हणजे शेवटी माझ्याकडं एवढे पैसे शिल्लक आहेत. क्लोजिंग कॅश बॅलन्स म्हणजे माझ्याकडे 1000 रुपये शेवटी शिल्लक आहेत, मग माझ्याकडे शिल्लक असणारी कॅश माझ्यासाठी काय झाली, जप्त आहे ना, ॲसेट झाली. म्हणजे इथपर्यंत काय शिकलो आपण. रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये 2 साईड आहेत, कुठल्या सांगा. रिसीट्स म्हणजे पैसे मिळाले कुठून मला, आणि पेमेंट्स म्हणजे मी ते पैसे यूज कशासाठी केले, बरोबर. रिसीट्समध्ये मला पैसे जर मिळाले असतील तर ते 2 कारणासाठी मिळतील. एक तर तो माझं उत्पन्न असेल किंवा माझ्यासाठी लायबिलिटी असेल. लायबिलिटीचं एक्झाम्पल आतापर्यंत आलेलं नाही, ते ज्या वेळेला येईल त्यावेळेला मी सांगाल. इन्कम म्हणजे काय सांगा सगळ्यांनी, इन्कम म्हणजे उत्पन्न. ओके, म्हणजे जसं की मेंबरची फी मिळाली, डोनेशन मिळालं, एंट्रन्स फी मिळाली, व्याज मिळालं, हे सगळे झाले माझे इन्कम. ओके, आणि पेमेंट साईड म्हणजे मी ते पैसे यूज कशासाठी केले, तर एक तर तो माझा रेग्युलर खर्च असेल, जसं की सॅलरी दिली, रेंट दिलं, इलेक्ट्रिसिटी चार्जेस दिले, स्टेशनरी आणली, हे खर्च झाले. किंवा मी त्यातून नवीन मालमत्ता आणली म्हणजे फर्निचर आणलं. माझी जर लायब्ररी असेल तर मी त्यासाठी बुक्स जर आणले, लायब्ररीसाठी बुक्स काय झाला, खर्च काय ॲसेट, ॲसेट झालाय, वर्षानुवर्षी यूज होणार आहे, कळलं. म्हणजे फर्निचर आणलं हे सगळं झालं ॲसेट. ओके, आता आणखी एक प्रॉब्लेम मध्ये बघू, झेपतोय का तुम्हाला. दुसरा प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये आपल्या, मला सांगा ट्रायल बॅलन्सच्या ऐवजी जे आपल्याला अकाउंट दिले त्याचं नाव काय, सगळ्यांनी सांगा. रिसीट अँड पेमेंट अकाउंट. त्यातलं रिसीट्स म्हणजे काय सांगितलं तुम्ही मला, मिळालेले पैसे, पैसे मिळाले म्हणजे पैसे मिळालेत मला, त्याचे 2 सोर्स असू शकतात, 2 कारण काय काय असू शकतात सांगा. इन्कम किंवा लायबिलिटी, म्हणजे एकतर उत्पन्न असेल माझं किंवा माझ्यासाठी ते देणी असतील. ठीक आहे, आणि पेमेंट म्हणजे काय, मी यूज कशासाठी केले ते पैसे, ते दिलेलं असणार पेमेंटला. मग यूज कशासाठी करणार, एक तर तो माझ्यासाठी खर्च असेल किंवा ॲसेट म्हणजे मालमत्ता असेल, बरोबर. मग आता जे पैसे मिळालेत मला ते तुम्ही मला सांगायचंय. काय नाव आहे प्रॉब्लेमचं बघा आधी. डॉक्टर अभिनव भारत. अभिनव भारत डॉक्टर आहे. काय केलं डॉक्टरने, स्टार्टेड प्रॅक्टिस ऑफ मेडिकल प्रॅक्टिशनर. मेडिकल प्रॅक्टिशनरची प्रॅक्टिस म्हणजे डॉक्टरचा धंदा चालू केला. ते जरा सॉफिस्टिकेटेड शब्द आहे, प्रॅक्टिस चालू केली म्हणजे प्रोफेशनल लोक म्हणतात. लॉची प्रॅक्टिस चालू केली म्हणजे त्याने वकिलाचं ऑफिस चालू केलं. सीएची प्रॅक्टिस चालू केली म्हणजे सीएचं ऑफिस सुरू केलं, त्यानंतर प्रॅक्टिस. आणि मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणजे काय, डॉक्टर. मग त्याने हॉस्पिटल चालू केलं, त्याचं 1 एप्रिलला चालू केलंय. आता डॉक्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार, बाकीचा नंतर वाचू आपण, बाकीचा आता गरज नाही आपल्याला. डॉक्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करायचा. आता ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला वेगवेगळे रोल बघायला लागणार. कधी तुम्ही लायब्ररीवाले असणार, कधी स्कूलवाले असणार, कधी हॉस्पिटलवाले असणार, कधी डॉक्टर असणार. आता आपण डॉक्टर आहे, आपलं नाव काय आहे, अभिनव भारत. मग आपण विचार करायचा माझ्यासाठी इन्कम आहे का लायबिलिटी आहे. रिसिट साईडला या, रिसिट साईडला ऑप्शन काय, इन्कम किंवा लायबिलिटी. पहिलं कॅश इंट्रोड्यूस आहे ते सोडून द्या, ते नंतर बघू. व्हिजिट फी, मी डॉक्टर आहे, नावातून काय फिलिंग्स येते तुम्हाला. व्हिजिट फी म्हणजे काय वाटते, मी कुणाचं पेशंटला चेक करायला गेलो, त्याच्या बदल्यात त्याच्याकडून पैसे घेतले,
मग व्हिजिटसाठी जर मी लोकांकडून फी घेत असेल तर माझ्यासाठी ती इन्कम होईल का लायबिलिटी होईल? इन्कम होईल. मग आता याच्या पुढचं पण आन्सर सांगा मला. जर इन्कम झाला तर कुठल्या अकाउंटमध्ये जाईल? नाव विसरले असतील तर परत एकदा नाव दाखवतो. काय नाव आहे? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये कुठल्या साईडला जाईल बरं? इन्कम साईडला. म्हणजे इन्कम साईड कुठे दिलेली? क्रेडिटला. इन्कम म्हणजे कुठे जाणार? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये. इन्कम साईडला म्हणजे कुठल्या साईडला? ओके. आता डॉक्टरचं दुसरं काम काय आणखी काय मिळालंय त्याला? रिसिट्स फ्रॉम डिस्पेन्सरी. डिस्पेन्सरीचा अर्थ माहिती? डिस्पेन्सरी म्हणजे दवाखाना, क्लिनिक. त्याला दवाखान्यातून काय पैसे मिळालेत? म्हणजे पेशंटला चेक वगैरे केला असेल, औषधे दिली असतील, त्याचे त्याला 30,000 रुपये मिळाले. मग आपण डॉक्टर आहे, आपल्याला जर दवाखान्यातून काय पैसे मिळाले असतील तर ते माझ्यासाठी इन्कम होईल का लायबिलिटी होईल? इन्कम होईल. आणि पुढे दिले सन्ड्री रिसिट्स. सन्ड्रीचा अर्थ सांगितला होता आपण. सन्ड्री म्हणजे मिसलेनियस, किरकोळ. म्हणजे असं होऊ शकतं की दवाखान्यात पेपर आणलेले रद्दी साचले, रद्दी विकले, ते झालं. किंवा आणखी काय स्क्रॅप वगैरे असेल ते विकलं, त्याला म्हणतात सन्ड्री रिसिट्स. काय होईल? किरकोळ मार्गाने मिळालेला पैसा काय? इन्कम आहे का लायबिलिटी? लायबिलिटी आणखी आलेली नाही आपल्याला या टॉपिक मध्ये. लायबिलिटी ज्यावेळेला येईल त्यावेळेला सांगाल. इन्कम कळतंय. आता पेमेंट. पेमेंट म्हणजे काय? मी जे पैसे गोळा केलेत ते मी यूज कशासाठी केले? तर त्यासाठी दोन कारणं असू शकतात यूज करायची. एक तर माझा तो दैनंदिन खर्च आहे, त्यासाठी मी ते पैसे दिले, किंवा नवीन मालमत्ता घेतली त्यासाठी ते पैसे दिले. मग आता तुम्ही मला सांगायचे हा एक्सपेन्सेस होईल काय ऍसेट होईल? डॉक्टरच्या हिशोबाने विचार करायचा. फर्निचर. फर्निचर काय होईल? मालमत्ता होईल, बरोबर, ऍसेट होईल. मग आता याच्या पुढचे आन्सर सांगा. जर ऍसेट असेल तर कुठे शो करणार तुम्ही ती? ऍसेट असेल तर आपल्याकडे दुसऱ्या स्टेटमेंटचं नाव बॅलन्स शीट आहे. आणि बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साईड दिली म्हणजे इथं दाखवणार मी फर्निचर. समजतंय? नेक्स्ट सांगा इक्विपमेंट्स. इक्विपमेंटचा अर्थ आधी समजून घ्या, माहित नसेल तर. साहित्य. आता डॉक्टरला जे साहित्य लागतं म्हणजे काय? त्याचं चेकिंगचे फी, ते हेडफोन असतो ना डॉक्टरचा, ते हेडफोन म्हणा, किंवा सर्जरीचे त्यांचे कात्री वगैरे, डॉक्टरला लागणारं साहित्य, स्ट्रेचर वगैरे, त्याला म्हणतात इक्विपमेंट्स. मग इक्विपमेंट्स काय होईल? एक्सपेन्सिस होईल का ऍसेट होईल? कुठं जाईल बरं ऍसेट? बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साईडला. ड्रग्स. ड्रग्स नाव जरा कन्फ्युजिंग आहे. ड्रग्स म्हणजे काय? ते नशावाला ड्रग्स नाही. ड्रग्सचा अर्थ होता औषधे, मेडिसिन्स. मग डॉक्टरसाठी ड्रग्स काय आहे? एक्सपेन्सेस आहे का ऍसेट आहे? डॉक्टर लोकांना देतो काय? गोळ्याच देतो ना, म्हणजे खर्च झाला तो त्यासाठी. समजतंय ना? एक्सपेन्सेस झाला. मग आता याच्या पुढचं पण सांगा मला. जर एक्सपेन्सेस असेल तर आपण कुठल्या अकाउंटमध्ये कुठल्या साईडला पोस्टिंग करणार? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये. एक्सपेंडिचर साईडला म्हणजेच डेबिट साईडला दाखवणार. समोर दिले सॅलरी. स्टाफ वगैरे असेल, कंपाऊंडर वगैरे असेल, त्यांची सॅलरी दिली. सॅलरी काय माझ्यासाठी? एक्सपेन्सेस काय ऍसेट आहे? एक्सपेन्सेस, खर्च आहे. मग एक्सपेन्सेसचा आन्सर पुढेही सांगा मला. कुठल्या अकाउंटमध्ये जायला? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये, एक्सपेंडिचर साईडला. समजतंय? नेक्स्ट बघा आणखी काय? रेंट. जिथं माझं क्लिनिक आहे त्याचं भाडं भरलं मी. काय? एक्सपेन्सेस काय ऍसेट आहे? एक्सपेन्सेस, खर्च आहे ना. एक्सपेन्सेस म्हणजे खर्च. एक्सपेन्सेस असेल तर कुठल्या अकाउंटमध्ये जाणार? इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये नावच दिले रे त्याचं. एक्सपेंडिचर म्हणजेच काय? मराठीत कोणाला अर्थ माहित नसेल तर लक्षात ठेवा. एक्सपेंडिचर म्हणजे खर्च, इन्कम म्हणजे उत्पन्न. डायरेक्ट साईडचं नावच आहे ना एक्सपेंडिचर. म्हणजे कुठे दाखवणार आपण? इथं दाखवणार. रेंट, सॅलरी, स्टेशनरी, ड्रग्स, हे सगळे एक्सपेंडिचरला जाणार म्हणजे या साईडला जाणार. समजतंय का? व्हिजिट फी इन्कमला जाईल म्हणजे इकडे जाणार व्हिजिट फीज. आणखी काय होतं? डिस्पेन्सरी रिसिट्स वगैरे इकडे जाईल. समजतंय? बोलू नका. टाळी कुठे? कन्व्हेन्स झालंय आपला. कन्व्हेन्स. कन्व्हेन्स म्हणजे काय? फिरण्यासाठी झालेला खर्च. घरी झाला, घरून ऑफिसला, क्लिनिकला यायचं, क्लिनिकवरून परत घरी जायचं, ट्रॅव्हलिंगचा खर्च. काय? एक्सपेन्सेस काय ऍसेट आहे? एक्सपेन्सेस. कुठल्या अकाउंटमध्ये जाईल? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये. कुठल्या साईडला? डेबिट साईडला म्हणजेच कुठल्या साईडला? एक्सपेंडिचर साईडला. ओके. स्टेशनरी. एक्सपेन्सेस कुठं पोस्टिंग करणार? अकाउंटचं नाव घ्यायचं. नाव सांगा काय आहे? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये डेबिटला म्हणजे कुठल्या साईडला? एक्सपेंडिचर साईडला. ओके. त्यानंतर नेक्स्ट इलेक्ट्रिकल चार्जेस. चार्जेस म्हणजेच खर्च. इलेक्ट्रिसिटीचा चार्जेस काय लागला असेल? काय? एक्सपेन्सेसचा काय ऍसेट आहे? एक्सपेन्सेस. कुठं पोस्टिंग करणार? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये. डेबिटला म्हणजे एक्सपेंडिचर साईडला. नेक्स्ट काय दिलंय? जर्नल. जर्नलचा अर्थ काय होतो समजून घ्या. हे पुस्तक असतात बघा, महिन्याला निघतात, मासिक, साप्ताहिक मराठीत म्हणतात त्याला. जर्नल वगैरे निघतात. तर ते पुस्तकं जर पेपरच्या दुकानावरती नॉर्मली लावले असतात ना जर्नल,
आता काही वाचत नाही कोण, मी पण कधी वाचलं नाही, पण जर्नलचा अर्थ कळाला ना तुम्हाला. जे महिन्याला काही संस्थांची पुस्तकं वगैरे छापतात, मासिक किंवा साप्ताहिक म्हणतात त्याला म्हणतात जर्नल. तर जर्नल काय होईल, एक्सपेन्सेस होईल का ऍसेट होईल? एक्सपेन्सेस. ऍसेट का एक्सपेन्सेस कुठं जाईल? इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये डेबिट साईडला. आणि एक आपल्या ओळखीचं आहे बघा, ड्रॉइंग म्हणजे काय? ड्रॉइंग म्हणजे काय? पर्सनल कारणासाठी मी 15,000 रुपये घरी नेले, काय करत होतो आपण फायनल अकाउंट मध्ये? कॅपिटल मधून लेस करत होतो. इथे एक लक्षात ठेवा शब्द, इथं पण कॅपिटल आहे, पण त्या कॅपिटलला त्यांनी एक शब्द ऍड केलाय पुढे, कॅपिटल म्हणण्याच्या ऐवजी ते त्याला म्हणतात कॅपिटल फंड. म्हणजे काय करणार आपण? कॅपिटल फंड मधून लेस करणार. फिलिंग दोघांची सेम आहे, कॅपिटल आणि कॅपिटल फंड एकच आहे, यांनी फक्त थोडं नाव चेंज केलंय. कॅपिटलला काय बोलतात? हे कॅपिटल फंड. मग ड्रॉइंग काय करणार आपण सांगा? कॅपिटल फंड मधून लेस करणार. आणि मी तुम्हाला लास्ट एक सांगितलं, कॅरेट डाऊन बॅलन्स म्हणजे हा तुमच्याकडची क्लोजिंग कॅश आहे. म्हणजे तुमच्याकडे एवढी रक्कम शिल्लक आहे, मग माझ्याकडे 2,000 रुपये कॅश शिल्लक असेल तर माझी काय झाली ती? म्हणजे तुम्हाला पहिला पॉईंट कळाला का पोस्टिंग कशी करायची? आपल्याला काय अकाउंट बनवायचे त्यांची नावं सांगा एकदा. एकच अकाउंट बनवायचं, काय नाव आहे त्याचं? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. हे कुठल्या प्रकारचं अकाउंट? हे नॉमिनल आहे. नॉमिनलचा रूल काय सांगा? नॉमिनलचा रूल काय आहे? डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस. खर्च तोट्याने डेबिट करा. मग आपण काय करतोय, कुठल्या साईडला लिहिलेत खर्च? डेबिटला. आणि नॉमिनलचा क्रेडिटचा रूल काय आहे? क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. म्हणजे आपण क्रेडिटला काय घेतोय? एकच अकाउंट आहे. खर्च असेल तर इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये डेबिटला, इन्कम असेल तर इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये क्रेडिटला. समजलं? आणि दुसरं एकच स्टेटमेंट बनवायचं, बॅलन्स शीट. बॅलन्स शीट तर सिंपल आहे. लायबिलिटी म्हणजे जर देणी असतील तर लायबिलिटी साईडला घेणार, आणि ऍसेट म्हणजे मालमत्ता असतील तर ऍसेट साईडला घेणार. समजलं? मग आता आपण पहिल्या टॉपिकची पोस्टिंग चालू करू, पहिल्या प्रॉब्लेमची. चला फॉर्मॅट बनवा तुम्ही माझ्यासोबत, सोबत करू आपण. सेम फायनल अकाउंट सारखा फॉर्मॅट आहे, फक्त एकच अकाउंट बनवायचे. डायरेक्ट इनडायरेक्ट काय प्रकार नाही इथं. असा आवाज करू नका, मुलांना काय होते मध्ये मध्ये. पटपट आवरा, वेळ घालू नका जास्त. हे चला स्टार्ट करू आपण. फर्स्ट अकाउंट बनवलं आपण, इन द बुक्स ऑफ टाका. इन द बुक्स ऑफ. पहिला अकाउंटचं नाव एकदा सांगा सगळ्यांनी परत. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. हे कुठल्या प्रकारचं अकाउंट आहे? नॉलेजसाठी लक्षात ठेवा, नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल म्हणजे एक्सपेन्सेस आणि इन्कम याच्यामध्ये येणार. डेबिट साईडला घ्यायचे आपल्याला एक्सपेंडिचर, क्रेडिट साईडला घ्यायचे इन्कम. ओके, करायची पोस्टिंग चालू. हां बघा काय कसं दिलेला असतो प्रॉब्लेम आपल्याला. आता पूर्ण वाचू. फ्रॉम द फॉलोइंग रिसीट अँड पेमेंट अकाउंट. आधीच्या टॉपिक मध्ये काय असायचं? फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स. त्याच्याऐवजी काय दिलं आपल्याला? रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑफ एमडब्ल्यू फाउंडेशन. ते नंतर ऍड केलं एमडब्ल्यूसी फाउंडेशन. अँड ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे ऍडजस्टमेंट. प्रिपेअर बनवा. काय बनवायचंय? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन द डेट. म्हणजे याच्यात एक काम कमी झालं आपलं. जसं ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस 2 बनवायला लागायचे, तसं इथं अकाउंट एकच बनवायचं. कुठलं? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. ठीक आहे. आपण ऑलरेडी रिसीट अँड पेमेंट पाहिले. डेबिट साईड म्हणजे कुठली साईड सांगा सगळ्यांनी? रिसीट मध्ये किती ऑप्शन्स? 2. काय असू शकतं? इन्कम किंवा लायबिलिटी. इन्कम असेल तर कुठल्या अकाउंट मध्ये जाणार? नावाचे त्याचं लास्ट ठेवा जरा त्याच्या नावाची. काय नाव आहे त्या अकाउंटचं? मग कुठं जाणार? दुसरीकडे जाऊन कुठं जाणार? इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये. आणि इन्कम म्हणजे कुठल्या साईडला? क्रेडिट. बरोबर. आणि जर लायबिलिटी असेल तर कुठं जाणार?
बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटीला. पेमेंट साइड म्हणजे खर्च यूज केलेले पैसे, एक तर एक्सपेन्सेस किंवा ऍसेट. एक्सपेंडिचर असेल तर कुठल्या अकाउंटमध्ये, इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये कुठं, डेबिटला. एक्सपेंडिचरला म्हणजे डेबिटला. आणि ऍसेट असेल तर बॅलन्स शीट मध्ये ऍसेटला. एकदा मला फक्त ऍडजस्टमेंटचे मार्किंग करू द्या कुठे. तुम्ही पण मार्किंग करा. क्रेडिटला रेंट आहे ना, तर रेंटला एक मार्किंग करा. ऍडजस्टमेंट मी समजून सांगतो सॉल्व्ह करताना. सबस्क्रिप्शनला 2 मार्किंग करा. सबस्क्रिप्शनला 2 करा. डेबिट साइडच्या सबस्क्रिप्शनला. त्यानंतर मार्किंग करा फर्निचरला. फर्निचरला. आणि लास्ट मार्किंग करा एंट्रन्स फीज. कशाला मार्किंग करायचे, सबस्क्रिप्शनला 2, रेंट, फर्निचर आणि एंट्रन्स फी. म्हणजे 4 ठिकाणी ऍडजस्टमेंट्स आहेत फक्त. करायचं स्टार्ट. हा, ओपनिंग बॅलन्स होतील ना, बॅलन्स ब्रॉट डाऊन, याचा डायरेक्ट इथं लिहून ठेवा, नो इफेक्ट. याचा इफेक्टच काय होत नाही. 1-2 प्रकारचे प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये याचा इफेक्ट करायला लागतो, पण नॉर्मल प्रॉब्लेम मध्ये याचा इफेक्ट होत नाही. काय इफेक्ट होत नाही, एवढे सुरुवातीला तुमच्याकडे पैसे शिल्लक आहेत, सुरुवातीला 3000 शिल्लक आहे, त्याचा आत्ता फायदा नाही. आता काय बघायचं आपल्याला, आत्ता किती शिल्लक आहे ते इम्पॉर्टंट आहे, बरोबर. म्हणजे ओपनिंग बॅलन्सचा, बॅलन्स ब्रॉट डाऊनचा नॉर्मल इफेक्ट होत नाही. सबस्क्रिप्शन काय सांगितलं तुम्ही, इन्कम आहे का लायबिलिटी आहे, या इन्कम साइडला या. म्हणजे कुठल्या इन्कम आणि एक्सपेंडिचर इन्कमला या बाय सबस्क्रिप्शन. किती अमाऊंट आहे रे, 5000. 5000. 2 ऍडजस्टमेंट्स आहेत, म्हणजे 5 लाईन ठेवा अंदाजे, 5 ते 6. 2 ऍडजस्टमेंट्स करायचे आहेत आपल्याला सबस्क्रिप्शनला. झालं, सबस्क्रिप्शन झालं का. त्यानंतर काय दिलंय बघा, डोनेशन्स रेव्हेन्यू. काय वाटतंय, इन्कम आहे का लायबिलिटी आहे, इन्कम. ऍडजस्टमेंट आहे का, मार्किंग केलंय का, डायरेक्ट आउटरला घ्यायचं, घ्या इन्कम साइडला बाय डोनेशन्स. ब्रॅकेटमध्ये रेव्हेन्यू, आणि याला ऍडजस्टमेंट नाहीये म्हणजे डायरेक्ट आउटरला घ्या 5000 रुपये, 5000. झालं. नेक्स्ट काय दिलंय, एंट्रन्स फीज. एंट्रन्स फीजला एक ऍडजस्टमेंट इनरला ठेवा बाय एंट्रन्स फीज. अकाउंट मध्ये टू आणि बाय यूज करायचं असतं आपल्याला, डेबिटला 2 आणि क्रेडिटला बाय. एंट्रन्स फीज 4000 आणि 2 लाईन ब्लँक ठेवा, एक ऍडजस्टमेंट याला. झालं. आणि लास्ट आहे इंटरेस्ट, म्हणजे व्याज मिळालं. काय इन्कम आहे आपल्यासाठी, कुठं जाईल सांगा, इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये इन्कम साइडला म्हणजे क्रेडिट साइडला बाय इंटरेस्ट म्हणजे व्याज. किती रुपये, 1000. लायबिलिटी आपल्याला आतापर्यंत आली नाही कुठली, हे बेसिक प्रॉब्लेम आहेत. झालं, कळालं का रे, म्हणजे मी काय म्हणलं तुम्हाला कळालं का. रिसिट साइडला इन्कम आहे, इन्कम कुठल्या साइडला जातो, अकाउंटचं नाव सांगा एकदा. इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये कुठल्या साइडला, क्रेडिटला. म्हणजेच काय नाव आहे तिचं, इन्कम. कळालं इथपर्यंत सगळ्यांना. आता पेमेंट साइडला या. पेमेंट साइडला काय ऑप्शन सांगितलं तुम्ही मला एकदा, ना हे सगळं कट करून टाकतो एकदा. फक्त 2च ऑप्शन तुमच्या लक्षात पाहिजे. पेमेंट म्हणजे काय, एक्सपेन्सेस किंवा म्हणजे खर्च किंवा मालमत्ता. मग आता तुम्ही मला सांगा, सॅलरी काय आपल्यासाठी, एक्सपेन्सेस हे खर्च आहे. एक मिनिट, मग एक्सपेन्सेस असेल, सॅलरी खर्च आहे आपल्यासाठी, तर मग कुठल्या अकाउंटमध्ये जायला पाहिजे, इन्कम आणि एक्सपेंडिचर मध्ये कुठल्या साईडला, एक्सपेंडिचरला म्हणजे डेबिटला घ्या, टू सॅलरीज. आणि मार्किंग करायला लावले का तुम्हाला, ऍडजस्टमेंट आहे का नाही, मग डायरेक्ट आउटरला. किती अमाऊंट आहे, 4. मार्किंग नाही म्हणजे डायरेक्ट आउटरला 4000, सॅलरी 4000. झालं. नेक्स्ट काय दिले रे, प्रिंटिंग स्टेशनरी म्हणजे काय, स्टेशनरीचा अर्थ करतो ना, पट्टी, पेन्सिल, वही, पेन वगैरे, फाईल्स वगैरे आलं. काय एक्सपेंडिचर खर्च आहे, म्हणजे कुठल्या अकाउंटमध्ये घेणार, इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये कुठल्या साईडला, डेबिटला. या टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी.
ऍडजस्टमेंट नाहीये, डायरेक्ट आउटरला अमाऊंट. किती अमाऊंट याची? 1000 रुपीज. झालं. नेक्स्ट काय आहे? कमिशन. कमिशनचा अर्थ कळतो? नॉर्मल कमिशन जे तुम्ही रेग्युलर यूज करता तेच कमिशन आहे. खर्च आहे. कुठे जायला पाहिजे खर्च? म्हणजे कुठल्या अकाउंटमध्ये? कृष्णा, कृष्णा कुठल्या अकाउंटमध्ये जायला पाहिजे? एकच कृष्णा, हा पुढचा कृष्णा, श्रीकृष्णा. काय अकाउंटचं नाव सांग, बोल ना. हे अकाउंटचं नाव काय? वाच बरं. मी ऑनलाईन केलं त्याला. एक्सपेंडिचर अकाउंट. याची डेबिट साईडचं नाव काय सांग? हायलाइट केलं त्याचं नाव काय? एक्सपेंडिचर. अक्षर एवढं भांगार आहे का माझा? आणि हे काय आहे? इन्कम. म्हणजे मी ज्या वेळेला म्हणतोय एक्सपेंडिचर त्यावेळेला आपण कुठं लिहितोय? इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये डेबिटला लिहितोय. ठीक आहे. काय होतं आता आलेलं आपलं? कमिशन. घ्या डेबिटला घ्या, टू कमिशन. कॉपी करतोय ना रे श्रीकृष्णा? कॉपी करतोय का? टू कमिशन. ऍडजस्टमेंट नाहीये, डायरेक्ट बाहेर घेऊन टाका. 500 म्हणजे 500. नेक्स्ट काय सांगताय मला? आता चेंज नाही करत. रेंट. रेंट म्हणजे काय? आपल्यासाठी खर्च. एक्सपेंडिचर म्हणजे डेबिटला इथंच येणार टू रेंट, पण त्याला ऍडजस्टमेंट आहे. मार्किंग केलं आपण म्हणजे इनरला किती अमाऊंट आहे? दोन लाईन ठेवायची ऍडजस्टमेंट करण्यासाठी. झालं. त्यानंतर काय आहे बरं? इलेक्ट्रिसिटी चार्जेस. चार्जेस म्हणजे खर्च, इथं जाणार टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस. इलेक्ट्रिक आहे का इलेक्ट्रिसिटी आहे? इलेक्ट्रिक. इलेक्ट्रिक चार्जेस किती अमाऊंट आहे? 1000. ओके. ऍडजस्टमेंट नाही, डायरेक्ट बाहेर घेतला. इलेक्ट्रिक चार्जेस 1500. आता लास्ट नाही, सेकंड लास्ट. फर्निचर. हे कळते का तुम्हाला? फर्निचर काय ऍसेट आहे का एक्सपेन्सेस आहे? खर्च आहे का मालमत्ता आहे? ऍसेट आहे. म्हणजे कुठे जायला पाहिजे? बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साईडला आहे बघा, इथं जाणार. हे बॅलन्स शीट आहे आणि त्याची ऍसेट साईड आहे. या इथं फर्निचर 8000 आहे ना, 8000. आणि एक ऍडजस्टमेंट आहे, त्यासाठी 2 लाईन ठेवायच्या. झालं. आणि लास्ट काय आहे? बॅलन्स कॅरेट डाऊन. म्हणजे काय सांगितलं तुम्हाला मी? क्लोजिंग कॅश बॅलन्स आहे, कॅश आहे आपली. मग कॅश इन हँड कुठं दाखवलं पाहिजे? ऍसेटला. रोख रक्कम ऍसेटला जाईल. इथं ऍसेट म्हणजे इथं येईल कॅश इन हँड 1000. त्याला कॅरेट डाऊन नाही म्हणायचं, कॅश इन हँड म्हणायचं. 1000. समजलं इथपर्यंत? थोडं थोडं समजलं? 50-60%? किती टक्के समजलं? 100%. ओके. ऍडजस्टमेंट मध्ये या. आता ज्यांनी फायनल अकाउंट केलाय त्यांच्यासाठी ऍडजस्टमेंट आहे, सिंपल आहेत. आता जे नवीन आजच आलेले आहेत, फायनल अकाउंटला नव्हते, त्यांनी जरा थोडंसं थांबायला लागेल तुम्हाला ऍडजस्टमेंट करण्यासाठी. पहिली ऍडजस्टमेंट दिली आउटस्टँडिंग रेंट 200. कुठला रेंट आहे? आउटस्टँडिंग रेंट म्हणजे काय? इन्कम आहे का एक्सपेन्सेस आहे? एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग काय करतो आपण? ऍड करतो. आणि सेकंड इफेक्ट कुठं करतो? सेम आहे. करा रेंट मध्ये ऍड. रेंट कुठे? आपल्याकडे डेबिटला आहे. करा ऍड आउटस्टँडिंग रेंट. रेंट मध्ये ऍड करा. ऍड आउटस्टँडिंग रेंट. आउटस्टँडिंग रेंट किती अमाऊंट आहे रे? 200. ऍड करून दोन्ही आउटरला घ्या. 2200. आउटस्टँडिंग रेंट 200, आउटरला 2200. सेकंड इफेक्ट कुठे बोलले? लायबिलिटीला दाखवून द्या. ऐका, लायबिलिटीला वरती स्पेस ठेवा थोडा, 4-5 लाईन ब्लँक ठेवा लायबिलिटीला. झालं का श्यामा? झालं का? हा. लायबिलिटी साईडला वरती 4-5 लाईन ब्लँक ठेवा आणि खाली घ्या दुसरा इफेक्ट याचा, आउटस्टँडिंग रेंट 200. आता सगळ्यात जास्त जीव खाणारी ऍडजस्टमेंट याच्यामध्ये सबस्क्रिप्शन वाली, पण आता जी येते सध्या सिंपल आहे. हा डायग्राम रफ करू का? उद्या बनवू परत आपण याला. सगळ्यात जास्त जर
कॉम्प्लिकेटेड किंवा कन्फ्यूज करणारे ऍडजस्टमेंट कुठले असेल ना, तर सबस्क्रिप्शनला टोटल 4 ऍडजस्टमेंट आहेत. आता आपल्याला ज्या दिल्यात त्या बघू आपण. ऍडजस्टमेंट नंबर 2, पहिले तर मला हे सांगा, सबस्क्रिप्शन आहे म्हणजे सबस्क्रिप्शन काय आहे? इन्कम आहे का एक्सपेन्सेस आहे? इन्कम का एक्सपेन्सेस? इन्कम रे. मग इन्कम विषयी ऍडजस्टमेंट आहेत. आता बघू काय ऍडजस्टमेंट मध्ये म्हटलंय. सबस्क्रिप्शन इन्क्लूड म्हणजे काय? हे वरती जे दिले 5000 अमाऊंट, हे जे वरती जे आपल्याला 5000 ची अमाऊंट दिली त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे, ऍड आहे. काय इन्क्लूड आहे? 1000 ॲज सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. काय म्हटलंय कळालं का? सबस्क्रिप्शन वरती जे दिले 5000 त्याच्यामध्ये 1000 रुपये रिसिव्ड इन ॲडव्हान्स आहे. रिसिव्ड इन ॲडव्हान्सला काय बोलतो आपण? प्री पेड का रिसिव्ड? रिसिव्ड मिळाले, प्री रिसिव्ड ॲडव्हान्स मध्ये मिळाले. म्हणजे आतापर्यंतचा अर्थ समजून घ्या. वरती जे सबस्क्रिप्शन दिले 5000चं त्याच्यामध्ये 1000 रुपये ॲडव्हान्स आहे. ॲडव्हान्स म्हणजे काय? कुठल्या वर्षाचे पैसे असणार आहे? नेक्स्ट इयरचे. सबस्क्रिप्शन मधून काय केलं पाहिजे? लेस. आणि ॲडव्हान्स मध्ये इन्कम मिळाला ते आपल्यासाठी काय झाली? ऍसेट का लायबिलिटी? ऍसेट वाले किती जण आहे? लायबिलिटी काय ऍसेट? परत एकदा सांगा. लायबिलिटी. इन्कम ॲडव्हान्स मध्ये मिळालं तर लायबिलिटी. कळालं का? फायनल अकाउंट सारखंच आहे का वेगळं आहे? सेम आहे ना. म्हणजे काय आहे? इन्कम ॲडव्हान्स मध्ये मिळालं आहे आपल्याला. ॲडव्हान्स म्हणजे काय? या वर्षाचं इन्कम नाही. म्हणजे सबस्क्रिप्शन मधून काय करणार? लेस. आणि कोणाचे पैसे जर ॲडव्हान्स घेऊन ठेवले आपण तर आपल्यासाठी काय येते? आज लायबिलिटी म्हणजे देणी आहे. कळालं? मग सबस्क्रिप्शन मधून लेस करू आपण. या लेस. रिसिव्ड अँड ॲडव्हान्सला शब्द यूज करायचा प्री रिसिव्ड. प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन 1000 लेस करून परत इनरला ठेवा. त्याला आणखी एक ऍडजस्टमेंट आहे. आणि सबस्क्रिप्शन म्हणजे इन्कम आहे आपला. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स काय? परत एकदा सगळ्यांनी सांगा. सेकंड इफेक्ट कुठं होणार? लायबिलिटीला. घ्या लायबिलिटी साईडला या. प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन लायबिलिटी साईडला, बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साईडला प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन 1000. प्री रिसिव्ड म्हणजे रिसिव्ड इन ॲडव्हान्स. डायग्राम आता बनवत नाही मी, कंप्लीट होणार नाही आपलं. उद्या परत एकदा डिस्कस करू डिटेलमध्ये ऍडजस्टमेंट. आता जे नवीन आहेत त्यांना थोडं कन्फ्युजन होत असेल, पण जे रेग्युलर आहेत त्यांना कळालं का? प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन. प्री रिसिव्ड म्हणजे काय सांगा? प्री किंवा त्यांनी काय वर्ड यूज केलाय तो लिहितो मी. त्यांनी काय सांगितले? रिसिव्ड इन ॲडव्हान्स. रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे काय? इन्कम कुठल्या वर्षाचा आहे? नेक्स्ट इयरचा. हा इन्कम आहे नेक्स्ट इयरचा. इन्कम ऑफ नेक्स्ट इयर. पण त्याचे पैसे कधी मिळाले आपल्याला? करंट इयर. रिसिव्ड इन ॲडव्हान्स, त्याचे पैसे ॲडव्हान्स मध्ये घेतलेत मी. रिसिव्ड इन ॲडव्हान्स इन करंट इयर. मला सांगा, जर नेक्स्ट इयरचं इन्कम आहे, या वर्षाचं इन्कमच नाहीये, तर तुम्हाला लॉजिकली काय वाटतं? या 5000 मध्ये त्याला ऍड केलं पाहिजे का कमी केलं पाहिजे? कमी केलं पाहिजे, कारण तो या वर्षाचं इन्कम नाहीये. म्हणजे आपण सबस्क्रिप्शन मधून काय केलं? याला लेस केलं. आणि सबस्क्रिप्शन म्हणजे काय आहे? दुसरं इन्कम आहे. ॲडव्हान्स मध्ये इन्कम मिळालं तर ते आपल्यासाठी काय आहे? कळले पहिले ऍडजस्टमेंट. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. याच्यातच दिले सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग. आता ह्याच्यामधले नंबर ए म्हणतो याला आणि नंबर बी. सबस्क्रिप्शन म्हणजेच काय? इन्कम आउटस्टँडिंग आहे. पाहिले आपण फायनल अकाउंट मध्ये इन्कम आउटस्टँडिंग आहे, म्हणजे याचा अर्थ काय होतोय? करंट इयरचं इन्कम आहे का? कुठल्या वर्षाचं इन्कम आहे? करंट इयरचं. याचा अर्थ होतो इन्कम ऑफ करंट इयर. मग त्याला आउटस्टँडिंग का म्हटलंय? नॉट एट रिसिव्ड म्हणजे त्याचे पैसे आणखी मिळालेले नाहीयेत. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणजे सबस्क्रिप्शनचा अर्थ काय होतो? मेंबरशिप फी म्हणजे इन्कम आहे. सबस्क्रिप्शनचे 500 रुपये आणखी मिळालेले नाहीयेत, आउटस्टँडिंग आहेत. म्हणजे करंट इयरचं इन्कम आहे. म्हणजे सबस्क्रिप्शन मध्ये काय केलं पाहिजे? ऍड केलं पाहिजे का लेस? ऍड केलं पाहिजे. आणि मला सांगा, पैसे मिळालेले नाहीत, फ्युचर मध्ये मिळतील, म्हणजे ऍसेट आहे का लायबिलिटी? मग काय केलं पाहिजे? सबस्क्रिप्शन मध्ये ऍड करू आपण. या सबस्क्रिप्शन मध्ये ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन.
ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 500. आता आउटरला घ्या, टोटल करून किती आले? 4500, 4500. सेकंड इफेक्ट कुठं करायचं बोलले? आउटस्टँडिंग म्हणजे पैसे मिळाले नाहीत, भविष्यात मिळतील, म्हणजे भविष्यात मिळणार असतील तर ती आपली मालमत्ता ॲसेट आहे. सेकंड इफेक्ट घ्या, ॲसेटला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 500. ॲसेटला घ्या आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 500. झालं? नेक्स्ट ॲडजस्टमेंट काय सांगितली? चिल्लर आहे ना. डेप्रिशिएशन आपण लहानपणापासून करतोय. काय केलं पाहिजे? फर्निचर डेप्रिशिएशन म्हणजे फर्निचरमधून काय केलं पाहिजे? लेस केलं पाहिजे. फर्निचर कुठे? आपल्याकडे ॲसेट साईडला या. लेस डेप्रिशिएशन ॲट 8% पर ॲनम. किती होतील बघा? 8%. 64, 640, 640 किती दिले? 7360 राहतील लेस करून. आणि आता राहिला प्रश्न सेकंड इफेक्ट. आपण फायनल अकाउंटमध्ये कुठं करायचो सेकंड इफेक्ट? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. इथं त्याच्या त्याच्यासारखं एकच अकाउंट आहे. काय नाव आहे त्याचं? इन्कम अँड एक्सपेंडिचर. म्हणजे कुठं जाईल याचा इफेक्ट? एक्सपेंडिचर साईडला या. एक्सपेंडिचर साईडला टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर. एक्सपेंडिचर साईडला घेतोय मी. टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर. $640. झालं. नेक्स्ट ऍडजस्टमेंट काय आहे? 50% एंट्रन्स फी कॅपिटलाइज करायची, शेवटी घेऊ. त्याच्या आधी ऍडजस्टमेंट नंबर 5 मध्ये या. कॅपिटल फंड. मी तुम्हाला काय सांगितलं? कॅपिटल फंड म्हणजे काय? यांचं कॅपिटल आहे. त्यांनी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली. ऍडजस्टमेंट ना इन्फॉर्मेशन आहे. 1/4/18 म्हणजे कुठली डेट आहे? स्टार्टिंगची. त्यांचं म्हणणं आहे की स्टार्टिंगला तुमच्याकडे कॅपिटल फंड म्हणजे कॅपिटल 3000 रुपये होतं. कॅपिटल कुठं दाखवत होतो आपण? हे पण लायब्ररीला दाखवायचं. या लायब्ररी साईडला कॅपिटल फंड. आणि कॅपिटल नेहमी इनरला दाखवायचो. इथं पण इनरला ठेवायचं. फक्त याचं नाव चेंज केलंय त्यांनी. कॅपिटलच्या ऐवजी कॅपिटल फंड म्हटलंय त्याला. झालं. आता नीट एक ऍडजस्टमेंट राहिली. एकदम सिंपल आहे. आणि ही ऍडजस्टमेंट पण प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये येऊ शकते. ऍडजस्टमेंट नंबर 4 काय सांगितले? 50% एंट्रन्स फी. कुठली ऍडजस्टमेंट सांगतो मी? ऍडजस्टमेंट नंबर 4. 50% एंट्रन्स फी. 50% म्हणजे काय? हाफ अमाऊंट, निम्मी अमाऊंट. काय करायची? कॅपिटलाइज करायची. कॅपिटलाइज करायची म्हणजे सिंपल, दुसरं काय करायचं नाही. त्या एंट्रन्स फीज मधून तेवढी अमाऊंट लेस करायची आणि कॅपिटलाइज करा म्हणजे कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचं. म्हणजे कसं करणार बघा? एंट्रन्स फी कुठे आपल्याकडं? इन्कम साईडला आहे. त्याच्यामधून लेस करणार. लेस कॅपिटलाइज्ड 50%. 2 मिनिटं आधी मला कंप्लीट करू द्या, मग कॉपी करा. किती होईल 50%? एंट्रन्स फी किती आपली? त्याच्या 50% किती होईल? आउटरला 2000. आणि कॅपिटलाइज करा म्हणजे कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचा. म्हणजे आता दुसरे इफेक्ट काय करणार? कॉपी करू नका, थांबा. दुसरा इफेक्ट करायचा कॅपिटल फंड मध्ये ऍड एंट्रन्स फी. किती कॅपिटलाइज केली आपण? म्हणजे कॅपिटलाइज करायचा अर्थ कळाला का तुम्हाला? त्या इन्कम मधून लेस करायचं आणि कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचं. ओके, करा कंप्लीट. आता ज्यांचं राहिलं ज्यांनी ठेवलं होतं मागं, एंट्रन्स फी कॅपिटलाइज करून टाका. महाराज काय गुदगुले होते ते काय? योगेश महाराज काय होते? आवडला काय टॉपिकले? काय असतंय? कुठं? कॅपिटल फंड मध्ये कॅपिटलाइज. थांब 2 मिनिटं थांब. एवढं होतं यांचं मी चेंज करू. झालं का रे? ऍड करताना लिहायचं ऍड एंट्रन्स फी.
ऍड एंट्रन्स फी. झालं का रे? प्रज्ञा कॉपी केलं ना सगळं? झालं इथपर्यंत? हां, आता कोणी काही कॉपी करू नका, आता समजून घ्या. आता क्लोज करायचं आहे आपल्याला. मला सांगा आपल्या पहिल्या अकाउंटचं नाव सांगा एकदा परत. इन्कम अँड एक्सपेंडिचर. आणि दुसरं काय म्हणजे एक साईड कुठली, क्रेडिट साईड कुठली आहे? नेट इन्कम. आता यांनी गडबड काय केली आहे, अकाउंटचं नाव काय? इन्कम अँड एक्सपेंडिचर, पण डेबिट साईड कुठली आहे? एक्सपेंडिचर आणि इन्कम उलट आहे. एक्सपेंडिचर डेबिटला आहे आणि इन्कम क्रेडिटला आहे. मग आपण काय करायचं, टोटल करायची. कोणी कॉपी करायचं नाही, समजून घ्या. आपण आधी इन्कम बघू किती झालेलं आहे आपल्याला. टोटलची टेक्निक आहे का लक्षात? ज्यांना नाही त्यांना मी नंतर सांगतो, पण ज्यांना माहिती त्यांनी करा. किती होईल याची टोटल? 2 2 11 1 12, 12,500 होईल. म्हणजे 540, 12,500. ही कुठली टोटल आहे? इन्कम. कशाची टोटल घेतली मी? इन्कमची टोटल घेतली, बरोबर आहे. काय केलंय, फक्त बाहेरच्या कॉलमची बेरीज केली, आउटरच्या कॉलमची टोटल केली. 12,500 बरोबर आहे. करे 8 आणि 4 12, 12,500. आता डेबिटची टोटल म्हणजे कुठली टोटल करतो आपण? एक्सपेन्सेसची. खर्च किती झाले बघा बरं आपले? 5 7 8 9, 9,840 आहे का? 9,840 बरोबर आहे का? एकदा परत बघू. 5 7 8 9, 9,840 बरोबर आहे. आता नीट समजून घ्या काय झालं, काय केलं आपण दोन्ही साईडची टोटल केली. कुठल्या कॉलमची टोटल करतो? जे नवीन आहेत त्यांच्यासाठी बाहेरच्या आउटरच्या कॉलमची टोटल करायची, कारण अमाऊंट ऑलरेडी आपण बाहेर घेतल्यात. आता मग आपण टोटल केल्यावरती आपल्या लक्षात असं आलं की क्रेडिट म्हणजे इन्कमची टोटल आहे आपली 12,500 आणि डेबिट म्हणजे एक्सपेंडिचरची टोटल आहे आपली 9,840. काय जास्त आहे, इन्कम जास्त आहे का एक्सपेंडिचर जास्त आहे? मग काय वाटते, प्रॉफिट आहे का लॉस आहे? किती येईल बरं याच्यातला डिफरन्स काढला तर? 3,000 वरती 340 म्हणजे 2,660 आहे का बघू द्या मला. 11 8 6 14 12 400 12,500 बरोबर आहे. मग तुम्ही काय म्हटले, हा प्रॉफिट आहे म्हटलं ना? प्रॉफिट का बरं? इन्कम जास्त आणि खर्च कमी झाला म्हणजे प्रॉफिट आहे का लॉस आहे? प्रॉफिट. पण इथं मी तुम्हाला सांगितलं याला प्रॉफिट म्हणायचं नाही, याला बोलायचं सरप्लस. काय म्हणायचं? सरप्लस. मग क्लोज कसं करायचं असतं? जी आपली फायनल अकाउंटची एक टेक्निक आहे तीच. मोठी टोटल दोन इकडं. कुठली टोटल मोठी आहे? इन्कमची 12,500, 12,500 आणि सरप्लस आहे म्हणजेच प्रॉफिट आहे. कुठल्या साईडला? ज्या साईडला कमी तिकडे लिहिणार. काय लिहिणार तिथं? टू सरप्लस. आता इथे एक वर्ड महत्वाचा आहे, किती होतं? 2,660. आता आपण प्रॉफिटच्या खाली काय लिहायचो? ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट. इथं शब्द वेगळे आहेत. त्यांना सांगायचं सरप्लस म्हणजे काय? दॅट इज काय जास्त आहे, इन्कम जास्त आहे का एक्सपेन्सेस जास्त आहे? इन्कम. त्यांना सांगायचं सरप्लस म्हणजेच काय? एक्सेस ऑफ. एक्सेस म्हणजे जास्त. काय जास्त आहे? एक्सेस ऑफ इन्कम. आणि कशापेक्षा जास्त आहे? ओव्हर एक्सपेंडिचर. काय लिहिलं आपण नीट समजून घ्या. आपण त्यांना सांगितलं सरप्लस आलाय 2,660, 2,660 सरप्लस आहे. मग त्यांना आपण सरप्लसचा अर्थ सांगतो. एक्स्ट्रा काय? एक्सेस काय? एक्सेस ऑफ. काय एक्सेस आहे? इन्कम. आणि कशापेक्षा जास्त आहे? ओव्हर एक्सपेंडिचर. काय लिहिलं कळालं? एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. आणि जर सपोज लॉस आला त्याला डेफिसिट म्हणतात, तर काय लिहिलं असतं तुम्ही मग? एक्सेस ऑफ. लॉस मध्ये काय जास्त असतं, एक्सपेंडिचर का इन्कम? एक्सपेंडिचर. मग काय लिहिलं असतं? एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम. ओके. म्हणजे सरप्लस आला 2,660. करा इथपर्यंत कंप्लीट. सरप्लस म्हणजे नेट प्रॉफिट. आणि इथं नाव नेट प्रॉफिट नाही म्हणायचं, सरप्लस म्हणायचं. सर आणि प्लस तसं सरप्लस नाही, वेगळं सरप्लस आहे. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. पाठीमागं दिसतंय का रे तुम्हाला क्लिअर? लाईटमुळे थोडं हे दिसतंय, फेंट दिसतंय. दिसतंय ना? समजतंय ना? व्यवस्थित कॉपी करा.
झालं का? सरप्लस म्हणजेच काय? आपल्या आधीच्या फायनल अकाउंट मधला काय आहे? प्रॉफिट आहे. काय करत होतो नेट प्रॉफिट आपण कॅपिटल मध्ये ऍड करत होतो, हे कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचं. सेम प्रोसेस करा कॅपिटल फंड मध्ये ऍड सरप्लस. $2660 टोटल आउटरला घ्या आणि डायरेक्ट टोटल करा. टॅली झालं तर बरोबर केलं, काहीतरी टॅली नाही झाले दोन्ही साईड जर सेम नाही आल्या तर काहीतरी माती काढली आपण. बघा बरं टॅली होतोय का? दोन्ही साईड येते ते सेम. बेसिक प्रॉब्लेम आहे त्यामुळे अमाऊंट जरा छोटे आहेत. दोन्ही साईडची टोटल ऑटोमॅटिक सेम जर आली तर आपला प्रॉब्लेम बरोबर आहे. 99% बरोबर आहे. टॅली होल्ड झाल्यानंतर पण मिस्टेक असू शकतात. समजला? 2 मिनिटं थांबा. झालं का? कोण कॉपी करत होता? हां श्रीकृष्ण झालं का? टॉपिकचं नाव काय आपल्याला सांगा. आता परत 2 मिनिटात रिव्हिजन घेऊ जे जे शिकलो आपण. टॉपिकचं नाव काय? अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं ऑब्जेक्टिव्ह काय? उद्दिष्ट काय? टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस. सेवा द्यायचे. ते कुणाला सेवा देणार? टू पब्लिक किंवा मेंबर्स. बरोबर. आणि नॉट टू अर्न प्रॉफिट. प्रॉफिट मिळवणं उद्दिष्ट नाही. प्रॉफिट होऊ शकतो पण मेन ऑब्जेक्टिव्ह प्रॉफिट नाहीये, सेवा पुरवणं उद्दिष्ट आहे. बरोबर आहे. त्यानंतर आपल्या मेन टॉपिक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम मध्ये पाहिलं आपण. त्यांनी जो आपल्याला अकाउंट दिलेला असते त्याचं नाव काय? प्रॉब्लेम मध्ये दिलेलं अकाउंटचं रिसीट अँड पेमेंट अकाउंट. डेबिट साईड त्याची कुठली आहे? डेबिटचं नाव काय? डेबिट. रिसीट अँड पेमेंटच्या रिसीट. रिसीट म्हणजे काय? पैसे मिळाले. मिळालेले पैसे काय ऑप्शन आहे त्याच्यामध्ये? काय असू शकतं? इन्कम किंवा लायबिलिटी. इन्कम असेल तर कुठल्या अकाउंट मध्ये जाईल? नाव घ्यायचं. नाव सांगा. नाव बघा. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये कुठल्या साईडला इन्कम? इन्कम साईडला म्हणजेच कुठल्या साईडला? क्रेडिटला. आणि जर लायबिलिटी असेल तर बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साईड. क्रेडिट साईडला दिलेलं असतं पेमेंट्स. पेमेंट्स म्हणजे वापरलेले पैसे. पेमेंट 2 कारणासाठी होऊ शकते. एक तर खर्च एक्सपेन्सेस किंवा ऍसेट. एक्सपेन्सेस असेल तर कुठल्या अकाउंट मध्ये? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये डेबिट साईडला म्हणजे एक्सपेंडिचर साईडला. आणि ऍसेट असेल तर बॅलन्स शीट मध्ये ऍसेटला. ओके. त्यानंतर आपण 2 ऍडजस्टमेंट पाहिल्या, यातली 2 डिस्कस करू आपण. ऍडजस्टमेंट नंबर 2 याच्यामध्ये दिलं होतं सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स. याचा डायग्राम बनवू. तुम्ही माझं झाल्यावरती बनवा. सबस्क्रिप्शन तर पहिलं कळायला पाहिजे. सबस्क्रिप्शन आपल्यासाठी काय आहे? इन्कम. म्हणजे यांना काय म्हणायचे? कुठली ऍडजस्टमेंट आहे? इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. मग ऍडव्हान्सचाच अर्थ काय होतो? कुठल्या वर्षाचा इन्कम आहे हा? नेक्स्ट इयरचा आहे. इन्कम ऑफ नेक्स्ट इयर. मग जर करंट इयरचा इन्कम नाही, हा नेक्स्ट इयरचा आहे, तर आपण सबस्क्रिप्शन मधून त्याला काय केलं पाहिजे? लेस केलं पाहिजे. म्हणून आपण काय केलं? त्याला सबस्क्रिप्शन मधून लेस केलं. आणि नीट समजून घ्या, इथं गडबड होण्याचे चान्सेस आहेत. इन्कम जर ऍडव्हान्स मध्ये मिळाला तर ती लायबिलिटी जबाबदारी काय? मी एक्झाम्पल दिलं होतं ते परत सांगतो. तुम्ही आता 12 मध्ये आणि फर्स्ट इयरला तुम्ही माझ्याकडेच क्लासला आले, पण तुम्हाला जर तुम्ही जर असं केलं की 12ची आणि फर्स्ट इयरची बी मला आत्ताच देऊन टाकले, ऍडव्हान्स मध्ये दिले, तर माझ्यासाठी काय झाली ती? आज माझ्यासाठी काय आहे ती? 12ची देत नाही तुम्ही पटपट, फर्स्ट इयरची ॲझ्युम करा, खुश होतो तेवढं तुम्ही फी सगळे ऍडव्हान्स मध्ये मिळाली. समजून घ्या की तुम्ही आत्ता 12वीला आहे, फर्स्ट इयरचा क्लास मला तुमचा पुढच्या वर्षी घ्यायचा आहे, पण तुम्ही मला आत्ताच जुनी वर्षाची फी देऊन टाकली. तर जर सपोज फर्स्ट इयरची तुम्ही मला 10,000 आत्ताच फी दिली, तर आज माझ्यासाठी काय झाली ती? लायबिलिटी. का? कारण ती माझी जबाबदारी आहे. नेक्स्ट इयरला काय करायला लागणार? एक तर मला तुमचा क्लास घ्यायला लागणार, आणि जर क्लास नाही घेऊ शकलो तर काय करायला लागणार? फी रिटर्न करायला लागणार. म्हणजे इन्कम ऍडव्हान्स मध्ये मिळाला तर ती लायबिलिटी आपल्यासाठी. म्हणून आपण दुसरा इफेक्ट कुठं करतो? याचा लायबिलिटी साईडला इफेक्ट करतो. समजतंय? दुसरी ऍडजस्टमेंट याच्यामध्ये होती आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन इन्कम आहे, म्हणजेच कुठली ऍडजस्टमेंट आहे? आउटस्टँडिंग इन्कमची ऍडजस्टमेंट आहे. आउटस्टँडिंग इन्कम आहे हा, म्हणजे उत्पन्न आउटस्टँडिंग आहे. आता आउटस्टँडिंगचा नक्की अर्थ काय होतो? हा इन्कम कुठल्या वर्षाचा असतो सांगा?
करंट इयरचा इन्कम ऑफ करंट इयर हा चालू वर्षाचाच इन्कम आहे. मग आउटस्टँडिंग का म्हटलंय त्याला, मिळालेले नाहीत आणखी, भविष्यात मिळतील, नॉट एट रिसिव्ड. मग आता लॉजिकली सांगा, जर चालू वर्षाचं इन्कम आहे तर सबस्क्रिप्शन मध्ये काय केलं पाहिजे, त्याला ऍड व्हायला पाहिजे. आणि जर पैसे मिळालेले नाही आहेत, फ्युचरमध्ये मिळतील, म्हणजे ॲझ्युम करा असं की क्लासमधून मला 50,000 फी आणखी मिळायची बाकी आहे. तर जर मला 50,000 घ्यायचे तुमच्याकडून, तर ती माझ्यासाठी काय होईल, ॲसेट होईल का लायबिलिटी होईल, मालमत्ता होईल ना माझी. म्हणजे दुसरे इफेक्ट कुठे गेला याचा, समजलं. या दोन बेसिक ॲडजस्टमेंट आहेत. डेप्रिशिएशन वगैरे जे फायनल अकाउंटला नव्हते, आता तुमच्या लक्षात आलं असेल फायनल अकाउंटला आपण 40 दिवस का लावले. कळालं. ह्याच्यात नवीन काय शिकले तुम्ही, टॉपिक नवीन आहे पण लॉजिक कुठले आहेत, सगळे फायनल अकाउंटचे आहेत. त्यासाठी फायनल अकाउंटला एवढं वेटेज दिलं आपण. 40-45 दिवस फायनल अकाउंट का केला, कारण बेस सगळा तो आहे, डेप्रिशिएशन वगैरे सगळे तिथंच दिले. हे ॲडजस्टमेंट पण नवीन नाही आहेत, हे आपण फायनल अकाउंटमध्ये पण केलेले आहेत. आलं लक्षात. आता जे नवीन स्टुडंट्स आहेत त्यांना ॲडजस्टमेंट वगैरे समजायला थोडा वेळ लागेल. तुम्हाला आता सध्या पोस्टिंग काढली तरी चालेल. पोस्टिंग समजली ना, इन्कम एक्सपेंडिचर कळते का नाही कळते, श्यामा कळते का नाही, ओके. बाकीचं आपण उद्या बघू. 2 मिनिटं थांबा.